परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिशा मिळावी व अद्ययावत माहिती मिळावी याकरिता या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केले आहे। या कार्यक्रमाकरता या कार्यशाळेकरता महाराष्ट्रातून 92 पंजीकरण झालेले दिसले, परंतु प्रत्यक्षात हजेरी मात्र 65 विद्यार्थ्यांचीच दिसली। विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन मिळावं म्हणून उत्तम तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेद विभागाच्या डॉक्टर मुग्धा गाडगीळ यांनी अगदी वेद विषयातील घटक, त्यातील काळ, देश विदेशाचा अभ्यास करणारे तज्ञ या सर्व घटकांवर प्रकाश टाकला। दुसरे आपले व्याख्यान करणारे व्याख्याते होते व्याकरण विषयाचे वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर येथील डॉक्टर संभाजी पाटील यांनी 2 दिवस व्याकरणाचे अगदी समाज, संधी, तद्धित, लकार यांचा परिचय अत्यंत लीलया करून दिला। याशिवाय दर्शनशास्त्र या विषयासाठी शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था येथील डॉक्टर रुपाली कविश्वर यांनी तर्कसंग्रह, वेदांत सार, तर्कभाषा, अर्थसंग्रह हे सर्व विषय अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितलेत आणि त्याची पुस्तकं देखील ग्रुपवर शेअर केली। आणि आजचे आपले वक्ते आहेत लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील विभाग संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर स्वानंद पुंड सर। ते आज आपल्याला साहित्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। आजच्या या नेट सेट कार्यशाळेच्या समारंभासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत खंडेलवाल शंकरलाल खंडेलाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदीश साबू सर आणि मूळजी जेठा महाविद्यालयाचे सोशल सायन्स प्रशाळेचे संचालक डॉक्टर DS इंगळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आजचे वक्ते डॉक्टर स्वानंद पुंड या तिघांचे मान्यवरांचे मी मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम डॉक्टर देवेंद्र इंगळे सरांना मी विनंती करेन की त्यांनी या प्रसंगी आपलं स्वागतपर मनोगत व्यक्त करावं। माननीय डॉक्टर देवेंद्र इंगळे सर। सर आपला माईक सुरू करा प्लीज। नमस्कार सर्वांना। मूळजी जेठा महाविद्यालय स्वायत्त जळगाव आणि शिक्षण प्रसारक मंडळ अकोला द्वारा संचालित शंकरलाल खंडेलवाल कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या 5 दिवसीय संस्कृत नेट आणि सेट परीक्षा प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये सहभाग घेतलेले सर्व विद्यार्थी त्याबरोबरच या ठिकाणी शंकरलाल खंडेलवाल कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय अकोलाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर साबू सर, कार्यशाळेतील आजचे वक्ते विद्या वाचस्पती डॉक्टर स्वानंद पुंड, दोन्ही महाविद्यालयामधील संस्कृत विभागातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका वृंद आणि विद्यार्थी मित्र, आज सुरुवातीला मी आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मूळजी जेठा महाविद्यालयाच्या वतीने देखील तुम्हा सर्वांचं स्वागत करतो, शुभेच्छा देतो। खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीनी आणि मूळजी जेठा महाविद्यालयाने मागील 75 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ज्ञान व्यवहाराच्या क्षेत्रामध्ये ज्ञानाच्या आदान प्रदानामध्ये अत्यंत महत्वाची अशी भूमिका निभावलेली आहे। संस्कृत विभागाच्या वतीने महाविद्यालयाने मागील अनेक दशकांपासून
अनेक स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदांचं, संगोष्ठींचं यशस्वी असं आयोजन केलेलं आहे. अनेक कार्यशाळांचं देखील आयोजन केलेलं आहे. त्याच मालिकेमधील ही एक कार्यशाळा आहे. आमच्या महाविद्यालयामधील एक अतिशय सशक्त विभाग म्हणून संस्कृत विभागाची ओळख आहे. आणि संस्कृत विभागाच्या ज्या विभागाध्यक्ष आहेत डॉक्टर भगवतकर, यांची देखील आमच्या महाविद्यालयामध्ये वन ऑफ डायनामिक प्रोफेसर अशी ओळख आहे. सातत्याने त्या अनेक कार्यशाळांचं, चर्चासत्रांचं आयोजन करत असतात. आणि हे आयोजन करत असताना विद्यार्थी केंद्रीय उपक्रमांना त्यांनी सतत प्राधान्य दिलेलं आहे. त्याच मालिकेमधील हा एक उपक्रम आहे ज्यामध्ये केवळ या दोन्ही महाविद्यालयातीलच विद्यार्थी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवलेला आहे. त्यातूनच या दोन्ही महाविद्यालयांनी संयुक्त विद्यमाने हाती घेतलेला हा जो उपक्रम आहे त्याचं औचित्य, त्याचं महत्व आपल्याला लक्षात येऊ शकतं. मला विशेष आनंद याचा देखील आहे की मी जिथे काम करतो त्या जळगाव जिल्ह्यातील एका सुप्रतिष्ठित अशा महाविद्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबवला जातो आहे. आणि त्याबरोबरच माझं मूळ गाव ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या अकोला जिल्ह्यामधील एक सुप्रतिष्ठित महाविद्यालय, शंकरलाल खंडेलवाल कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, यांच्याशी जोडून हा उपक्रम आपण इथे घेतो आहोत. आणि त्या ठिकाणी मला इथे 2 शब्द बोलण्यासाठी आपण आमंत्रित केलं, तो खरोखरच मी माझा बहुमान मानतो. विशेषतः विद्यार्थी आणि विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थिनी आणि विद्यार्थी जे आहेत सहभागी, त्यांना मी मुद्दामून सांगेन की या 5 दिवसीय कार्यशाळेमध्ये आपण जे काही ग्रहण केलं त्याचं एक महत्व आहेच, परंतु अशा प्रकारचे उपक्रम अधिकाधिक चांगल्या पद्धतीने राबवता यावेत ह्या दृष्टिकोनातून जर आपल्याकडे काही सकारात्मक अशा सूचना असतील तर तुम्ही नक्कीच आयोजकांसोबत त्या सूचना ज्या आहेत त्या शेअर करा, जेणेकरून आम्हाला हा अधिक चांगल्या पद्धतीने हे उपक्रम इथून पुढे देखील राबवता येतील. आणि यातून तुम्हाला जे काही चांगलं मिळालं असेल, तुम्हाला अभ्यासाची दिशा मिळाली असेल, अभ्यास कसा करावा, अभ्यास कोणत्या साहित्यामधून करावा, नेट सेट परीक्षांसाठी सामोरं जात असताना ची विशिष्ट अशी अभ्यास पद्धती काही आहे का, किती वेळ द्यावा अभ्यासासाठी, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खरं तर असतात. त्या प्रश्नांची ही सोडवणूक या 5 दिवसांमध्ये झालेली असेल निश्चितपणे. तुम्हाला जे अभ्यास साहित्य हवं असतं ते नेमकं अभ्यास साहित्य काय आहे त्याचाही आपल्याला परिचय झालेला असेल. तरी सुद्धा इथून पुढे जर तुम्हाला या संदर्भात काही मार्गदर्शन हवं असेल, कोणीही महाविद्यालयामधील संस्कृत विभागामधील प्राध्यापक प्राध्यापिका सदैव आपल्याला मदत करण्यासाठी तत्पर असतील, ही मी त्यांच्या वतीने आपल्याला हमी देतो. आणि आपलं हे जे सहकार्य आहे ते यापुढे देखील आपण सतत आपलं सहकार्य असेल अपेक्षा मला. कारण मुळामध्ये हा उपक्रम आयोजित करण्याचा जो उद्देश आहे सेट नेट मार्गदर्शन, तर नेटची जी परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला एकतर अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश मिळण्यासाठीची एक अत्यावश्यक अट आहे ती, पण त्याबरोबरच संस्कृत विषयामध्ये तुम्हाला जर अनुसंधान करायचं असेल, यापुढं संशोधन करायचं असेल तर नेट परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला JRF क्वालिफाय करता येणं शक्य आहे. तर त्या दृष्टिकोनातूनही म्हणजे तुम्ही अधिकाधिक गुणवत्ता जर प्राप्त केली नेटच्या परीक्षेमध्ये तर तुम्हाला
सर आपला स्पीकर बंद झालेला आहे. तर स्पीकर बंद झालाय तुमचा. इंगळे सर माईक सुरू करा तुमचा. आता येतो आवाज ऐकायला? येस येस सर. केव्हापासून बंद झाला मॅडम? आणि अगदी 1 मिनिट झालं, लगेच सांगितलं. ओके. तर या कार्यशाळेमधून सर्व सहभागी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना JRF प्राप्त करण्यासाठी, नेट सेट क्वालिफाय होण्यासाठी मार्गदर्शन मिळते आहे, प्रेरणा मिळते आहे आणि तुम्हाला त्या स्वरूपाचं यश देखील मिळेल अशी मला खात्री आहे. या संपूर्ण कार्यशाळेसाठी आणि आजच्या व्याख्यानासाठी मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांच्या सुफल भविष्यासाठी देखील अनेक शुभकामना व्यक्त करतो आणि आपण मला या ठिकाणी बोलण्यासाठी आमंत्रित केलं म्हणून मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आता यानंतर अध्यक्षीय भाषण पण घेणार आहोत, पण तत्पूर्वी आपण ह्या जी कार्यशाळा आपली चालू आहे त्या कार्यशाळेबद्दलच्या प्रतिक्रिया आपण विद्यार्थ्यांकडनं घेणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वप्रथम सपना मॅडम भालकर मॅडम, हा मे आय इंटरप्ट यू? येस सर, बोला ना. मला 11:30 नीटच्या एक्झामच्या बोर्डच्या मीटिंगला जॉईन व्हायचं आहे. बरं, ओके. मग सर आपण अध्यक्ष भाषण घेऊयात का? हा, म्हणजे सॉरी टू इंटरप्ट यू, मी ओके. सकाळकडे मॅडमला सांगितलं होतं ओके आणि ओके. टाइम इज रनिंग आउट ऑफ हँड. मग सर 1-2 मिनिटं आपण बोलावं. हा 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 हा, येस सर. सर्वप्रथम आजच्या या शिक्षक दिनी मी सर्व शिक्षकांचं, माझ्या गुरुवरांचा आशीर्वाद घेऊ इच्छितो. मी त्यांना अभिवादन करतो व सर्व शिक्षक वृंदांना आजच्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो व होऊ घातलेल्या शिक्षकांना शुभेच्छा देतो. कारण नेट सेट करणारे जे हे लोक आहेत, पुढे त्यांना शिक्षक व्हायचं आहे, त्यांनी आपलं स्वप्न शिक्षक म्हणून पाहिलेलं आहे आणि तेही शिक्षक होत हीच प्रभूचरणी आशा करतो. मूलचंद जी जेठा महाविद्यालय जळगाव याच्या संस्कृत विभाग व संस्कृत विभाग शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या ह्या 5 दिवसीय संस्कृत नेट सेट मार्गदर्शन कार्यशाळेला उपस्थित सर्वांचं मी स्वागत करतो. सर्वप्रथम मी आपण सर्वांची माफी मागतो, कारण अध्यक्षीय भाषण हे शेवटी असायला पाहिजे आणि असतेच, कारण अध्यक्षाला पूर्ण झालेल्या कार्यक्रमाचा गोषवारा द्यावा लागतो. काल सकाळकडे मॅडमनी मला सांगितलं होतं आयोजकांनी की असं असं आहे, पण आता वेळेवरच आपल्या 12 सप्टेंबरला देश पातळीवर होऊ घातलेल्या नीट एक्झामची बोर्डची मीटिंग आता 11:30 वाजता असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की मला थोडंसं लवकर तुम्ही इथून हे करजा, रिलीव्ह करजा, जेणेकरून मी त्या बोर्ड मीटिंगला अटेंड करू शकेन. तरी मी त्याबद्दल सर्वांची माफी मागतो. संस्कृत नेट सेट मार्गदर्शन कार्यशाळा ही जी मागच्या 5 दिवसापासून होऊ घातलेली आहे, याच्यामध्ये 1 तारखेला श्री गाडगीळ सरांनी, 2 तारखेला श्री संभाजी पवार नागपूर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, 3 तारखेला रुपाली कविश्वर मॅडम आमच्या अमरावतीच्या त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, 4 तारखेला पुन्हा संभाजी पाटील सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज श्री स्वानंद पुणसर आपल्याला वणीवरून जॉईन झालेले मार्गदर्शन करणार आहे. नेट सेट मध्ये 3 पेपर असतात. अगोदरच भालकर मॅडमनी आपल्याला सांगितलेलं आहे, त्याच्यातून 2ऱ्या आणि 3ऱ्या पेपरचं मार्गदर्शन याच्यामध्ये होत आहे आणि जो पहिला पेपर आहे जीकेचा, त्याचं मार्गदर्शन 7, 8 आणि 9 तारखेला होणार आहे. सर्वप्रथम या संस्कृत नेट सेट मार्गदर्शन कार्यशाळेला मूलचंद जेठा महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री भारंबे सर
यांनी परवानगी दिली, आमच्यासोबत MOU करून हे करण्याचं मानस दर्शवलं, त्याबद्दल त्यांचं, संस्कृती विभागाचं आणि मूलचंद जेठा महाविद्यालयाच्या सर्व मॅनेजमेंटचं मी आभार मानतो. सोबतच आमच्या संस्कृती विभागानं हे इनिशिएशन घेतलं, त्याबद्दल त्यांचंही कौतुक करतो. जसं आत्ताच इंगळे सरांनी सांगितलेलं आहे, डॉक्टर DH इंगळे सरांनी, की नेट सेटचं महत्व काय आहे आणि नेट सेट मध्ये आपण काय काय करू शकता. जसं की रिसर्च करू शकता, JRF सुद्धा करू शकता आणि त्यासोबत भाषेला सुद्धा वृद्धिंगत करू शकता. मला या कार्यशाळेचं विशेष कौतुक याच्यासाठी करावंसं वाटते, की आमचं संस्कृत विभाग आणि आपल्या महाविद्यालयाचा संस्कृत विभाग हे दोन्ही संस्कृत विभाग खूप छान कार्यक्रम घेत असतात. पण खूपदा ते फक्त असे व्याख्यान स्वरूपाचे असतात. पण आजचं हे जे 5 दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा ठेवलेली आहे, ही रिअल आउटपुट देणारी आहे. खरोखरीच कुठंतरी अकाउंटेबिलिटी आहे, की याच्यातून मार्गदर्शन झाल्यानंतर विद्यार्थी परीक्षा देतील, त्याच्यात उत्तीर्ण होतील आणि कुठंतरी त्यांना असं वाटेल, की नाही ती कार्यशाळा झाली होती आणि त्याच्यामधून आपल्याला जे मार्गदर्शन मिळालं, त्याच्यामधून आपल्याला हा फायदा झाला. तर कधी-कधी खूपशी जी कामं आहेत, त्याचं आउटपुटही पाहावं लागते. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून आम्हाला ते खूप जास्त त्याच्यावर लक्ष असते, की आपण हे काम करतो याचा आउटपुट काय, अकाउंटेबिलिटी. नेहमी आमच्याकडे असं असते, की पर्स्पेक्टिव्ह प्लॅन काय, तुमचा ऍक्शन प्लॅन काय आणि आउटपुट काय सांगा. NAAC सुद्धा तेच विचारते, की आपण हे केलं तर याच्यातून आउटपुट काय. तुम्ही इतके विद्यार्थी शिकवले तर कितींना एम्प्लॉयमेंट देऊ शकले, कितींना तुम्ही सेल्फ एम्प्लॉय करू शकले, कितींना तुम्ही इस्टॅब्लिश करू शकले. आणि खरं म्हटलं तर ही मार्गदर्शन कार्यशाळा त्या दृष्टीनं खूपच महत्वाची आहे. आणि मी सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पार्टिसिपंटना हेच अपील करेन, की त्यांनी या कार्यशाळेमधून जास्तीत जास्त फायदा मिळवून आपली करिअर बनवावी आणि सोबतच स्वार्थ के साथ परमार्थ कहते हैं हमारे में, हिंदी में, तर ते सुद्धा करावं. म्हणजे थोडक्यातच आपली संस्कृत भाषा, जी सर्व भाषेची मायभाषा आहे, त्याला वृद्धिंगत करावा, त्याला एनरिच करावं, असे आव्हान मी या प्रसंगी करतो. आणि या कार्यशाळेला पुनश्च शुभेच्छा देतो. आणि विशेष डॉक्टर DH इंगळे सर, जे आज मूलचंद जेठा महाविद्यालयाकडून उपस्थित आहे, ज्यांनी आपल्याला स्वागतपर 2 शब्द बोलले, त्यांचाही आभार मानतो, की त्यांनी इथे आपली उपस्थिती दर्शवली. सोबतच या संस्कृत नेट सेट मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन मूलचंद जेठा महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख, संस्कृत विभागाच्या भालकर मॅडम, विभाग प्रमुख, त्यांचा सुद्धा आभार मानतो. सोबतच आमच्या महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर जयश्री सकळकरे यांचेही कौतुक करतो. आणि भविष्यातही अशा कार्यशाळा आणि असे उपक्रम आपण राबवावे, अशी मी त्यांना अपील करतो. आणि त्याच्यासाठी जे काही सहकार्य लागते ते आपल्या स्तरावर सुद्धा, आणि भारंबे सर ही नेहमी जे सहकार्य करतात त्याच्यासाठी त्यांना धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. पुनश्च आपल्या सर्वांची यानी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, की मला थोडंसं दुसऱ्या कार्यक्रमामध्ये जॉईन व्हायचं असल्यामुळे मी लवकर हे आटोपतं घेत आहे. अदरवाईज खरं म्हटलं तर मी सर्व ऐकल्यानंतर शेवटी बोलायला पाहिजे, पण आता हे शक्य नाही आहे. तरी धन्यवाद. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मनापासून आपलं आभार. यानंतर आपण प्रतिक्रिया थोडक्यात घेणार आहोत. सर्वप्रथम मी सपना शेरेकर आहे का ही विद्यार्थिनी, त्यांनी आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त कराव्यात. सपना शेरेकर. नमस्कार, मी सपना शेरेकर. 5 दिवसाच्या नेटसेट प्रशिक्षण कार्यशाळेबद्दल विद्यार्थ्यांकडनं प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी अमरावती विभागाकडनं मला संधी देण्यात आली, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. सर्वप्रथम सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही गेल्या 5 दिवसापासून ही कार्यशाळा अनुभवत आहोत. खरे तर या कार्यशाळेचे वैशिष्ट्ये सांगणे हे फार कठीण आहे,
कारण दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या अर्थातच मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव आणि शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला या दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्थांनी अतोनात परिश्रम करून या कार्यशाळेचा योग साधला आहे. ऑनलाईन बेसवर वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या विषयातल्या दिग्गजांना आमच्यासाठी मार्गदर्शनासाठी उपस्थित करून दिले आणि आम्हाला योग्य असे मार्गदर्शन मिळावे यासाठी परिश्रम केले, त्याबद्दल मी आयोजकांचे खरंच खूप आभार मानते. व्याकरण, वेद, दर्शन यांसारखे क्लिष्ट वाटणारे विषय वक्त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवले. खरं तर आम्ही विद्यार्थी MA किंवा BA पासनच नेट सेट करण्याच्या विचारात असतो, परंतु त्यासाठी योग्य तयारी कशी करावी, कुठली पुस्तके अभ्यासावी याची मात्र पुरेपूर कल्पना आम्हाला नसते. वेद आम्ही थोडेफारच जाणतो, पण माननीय मुग्धा गाडगीळ मॅडम यांनी नेट सेट परीक्षेच्या दृष्टीने वैदिक साहित्याचा अभ्यास किती खोलवर करावा, त्यासाठी कुठली पुस्तके अभ्यासावी याचे आम्हाला मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. व्याकरण हा भाषेचा आत्मा आहे आणि त्या व्याकरणाला कुठल्या दृष्टीने पाहावे, सारखे भाग जे झालेले नव्हते आमचे, ते नेमके कशा पद्धतीने अभ्यासावे हे आम्हाला संभाजी सरांनी सांगितलं, त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानते. दर्शनासारखा क्लिष्ट आणि व्यापक विषय हा परीक्षेच्या अनुषंगाने कसा अभ्यासावा, मूळ टेक्स्ट वाचले तर आपण परीक्षेमध्ये कशा प्रकारे यशस्वीता प्राप्त करू शकतो हे याचा आत्मविश्वास आम्हाला दिला, त्यामुळे त्यांचे देखील खूप खूप आभार. आणि आज संस्कृत साहित्यातील शिरोमणी माननीय कुंड सर यांचे देखील मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते. या कार्यशाळेने आम्हाला नेटसेट परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी मार्ग दाखवला आहे आणि त्यामुळे या कार्यशाळेप्रमाणेच आम्ही अभ्यास करू व निश्चितच आम्ही यश प्राप्त करून आमच्या शिक्षकांना शिक्षक दिनाची भेट देऊ हे असे आश्वासन मी सर्व विद्यार्थ्यांकडून देते व पुनश्च एकदा आयोजकांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद सपना. यानंतर औरंगाबादवरून आपल्याशी संवाद साधणार आहेत मेधा पाठे. मेधा पाठे आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. नमो नमः. सर्वप्रथम सर्व शिक्षक वृंदांना गुरु शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमन. शंकरलाल खंडेलवाल कॉलेज अकोला आणि मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव यांना मी हार्दिक धन्यवाद देते की ज्यांच्यामुळे आम्हा सर्वांना या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला आहे. पहिल्या दिवशी 1 सप्टेंबरला डॉक्टर मुग्धा गाडगीळ मॅडमने वेद, त्यांची रचना, मंडल रचना, ब्राह्मण ग्रंथ, उपनिषद, त्यातील त्यांचे वर्ण्य विषय, सूक्त, देवता, ऋषी, छंद यांचा तक्ता कसा करावा, त्यांचा अभ्यास कसा करावा याबद्दल अत्यंत सविस्तर असं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे सगळ्यांनी सांगितलं की मूळ ग्रंथांचा आपण अभ्यास केला पाहिजे. दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी डॉक्टर संभाजी पाटील सरांनी व्याकरण शास्त्राबद्दल अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन आपल्याला केलं. सर ज्या महाविद्यालयात शिकवतात त्याच महाविद्यालयात माझ्या गुरु पल्लवी कर्वे मॅडम यांच्याकडनं मी बऱ्याचदा सरांबद्दल ऐकलं होते की सरांचा व्याकरणाबद्दल खूप अभ्यास आहे. त्याचा या 2 दिवसामध्ये प्रत्यय आला. सरांनी सूत्रांचे प्रकार किती आहेत, 6 प्रकारची सूत्र, कार्य करणारे सूत्र कोणते, सिद्धी करणारे सूत्र कुठले याबद्दल सविस्तर असं सांगितलं. तद्धित, रूपसिद्धीची सूत्र, तद्धित, कृदंत, मत्वर्थीय या सर्व सूत्रांबद्दल त्यांचा सूक्ष्म अभ्यास कसा केला पाहिजे याबद्दल सांगितलं. समास, दशलकार याबद्दल अतिशय सोप्या भाषेमध्ये सर्वांना समजेल असं सरांनी सांगितलं. तिसऱ्या दिवशी डॉक्टर रुपाली कविश्वर मॅडम यांनी आपल्याला दर्शन वाङ्मयाचा सविस्तर असा परिचय करून दिला. आस्तिक दर्शन, नास्तिक दर्शन, वेदांत सार, न्यायमुक्तावली, तर्कसंग्रह, तर्कभाषा, सांख्य दर्शन तसेच या सर्व वाङ्मयातून कोणत्या भागावर कसे प्रश्न विचारल्या जाऊ शकतात याचे सुद्धा सखोल असे मार्गदर्शन केले. पंजीकरण, सत्कार्यवाद, अनुबंध चतुष्टय, शाब्दी अर्थी भावना त्यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे करून दाखवले.
त्याचप्रमाणे सर्ग, हेत्वाभास, विश्वोत्पत्ती संकल्पना इत्यादी सर्व बाबींची सूक्ष्म आणि विस्तृत अशी माहिती सांगितली. तसंच आज कुंड सरांचं सुद्धा मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे. त्यांचे सुद्धा मी हार्दिक धन्यवाद देते. त्या सर्वांच्या मार्गदर्शनातून आपल्या सर्वांच्या हे लक्षात आलंच असेल की आपण सर्वांनीच मूळ पुस्तकांचाच अभ्यास केला पाहिजे, ही त्यांची तळमळ आपल्याला दिसून आली. आपण सर्वांनी त्यांच्या मार्गदर्शनानुसार अभ्यास करूया, हीच या शिक्षक दिनानिमित्त त्या सर्वांना गुरुदक्षिणा मिळेल. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त मी शुभेच्छा देते, नमस्कार करते. आणि व्यवहारे मॅडम या माझ्या गुरु, त्यांच्यामुळे आमच्यापर्यंत हा मेसेज आला आणि आम्ही ही कार्यशाळा करू शकलो, म्हणून त्यांचे सुद्धा मी नमन करते. सर्व विद्यार्थ्यांना जे परीक्षेची तयारी करतात त्या सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि ह्या दोनही महाविद्यालयाचे हार्दिक धन्यवाद देते की त्यांनी मला ही संधी, मनोगत व्यक्त करण्याची संधी प्राप्त करून दिली. नमस्कार. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण मुख्य विषयाकडे वळूयात. आजचे आपले साहित्य विषयावर मार्गदर्शन करणारे डॉक्टर स्वानंद पुंड यांच्या कार्यकर्तृत्वाचा मी थोडक्यात परिचय करून देणार आहे, कारण त्यांचा व्यासंग इतका मोठा आहे की मी जर त्यांचा परिचय करून द्यायला लागले तर 1 तास मीच घेईल, इतका मोठा त्यांचा परिचय आहे. पण सरांना आपल्याला ऐकायचं असल्यामुळे मी थोडक्यात त्यांचा परिचय आपल्याला करून देते. विदर्भ विषय सारस्वत जन्मभूः असं जे म्हटलं जातं ती उक्ती सार्थ करणारे डॉक्टर स्वानंद पुंड लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे संस्कृत विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी BA अमरावती विद्यापीठातनं केलेलं आहे आणि MA पुणे विद्यापीठातनं केलेलं आहे आणि PhD देखील त्यांनी पुणे विद्यापीठातनच प्राप्त केलेले आहे. आणि विषय देखील श्री आद्य शंकराचार्यांच्या महत्वपूर्ण प्रकरण ग्रंथांचं चिकित्सक अध्ययन हा सरांच्या संशोधनाचा विषय होता. सरांना बंगलोर येथील सर्वपल्ली राधाकृष्णन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या शिफारशीवर साऊथ अमेरिका विद्यापीठाची डिलीट ही पदवी मिळालेली आहे, कारण त्यांचं कामच इतकं व्यापक आहे, केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरतं मर्यादित नसून विश्वभरामध्ये त्यांचं काम असल्यामुळे त्यांना ही मानाची उपाधी प्राप्त झाली. लेखन साहित्याबद्दल तर खूप मोठं काम सरांनी केलेलं आहे. 21 ग्रंथात्मक श्री गणेश उपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा त्याची नोंद झालेली आहे. श्री मुद्गल पुराण कथारूप आणि विशेषण ही 9 खंड 1500च्या वर पृष्ठांची ग्रंथमालिका देखील सरांची प्रकाशित झालेली आहे. पुराण वाङ्मय आणि गाणपत्य संप्रदाय या दोन्ही विषयांकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो आमूलाग्र बदलणारे, अत्यंत मूलग्राही चिंतन, सूक्ष्म शास्त्रीय गूढार्थ, तर्कपूर्ण तरीही सुगम सुबोधरित्या सादर करणाऱ्या सर्व ग्रंथांचं अपूर्व असा जनप्रतिसाद त्यांच्या या सगळ्या व्याख्यानांना मिळालेला आहे. सर्व वेदांत सिद्धांत सार संग्रह, शतश्लोकी, श्री शंकर स्तोत्र रसावली या लेखमालेचे 4 ग्रंथ अशा ग्रंथांच्या द्वारे सुबोधपणे सर निरूपण करतात. मेघदूत, रत्नावली, कवींद्र गाथा, श्री भगवद्गीता 12वा अध्याय, रामायण महाभारत प्रश्नावली, काव्यनाट्य प्रश्नावली, नीतिशतक अशी संस्कृत साहित्यावर आधारित विविध विद्यार्थी उपयोगी संस्करणे विविध विद्यापीठामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून पूर्वात ही सगळी पुस्तकं प्रकाशित झाले. त्याच्या मालिका देखील सरांनी युट्यूबद्वारे प्रसारित केल्या आहे. पुत्र भारतीचे, अमृतधारा, प्रभात चिंतन, चातुर्मास, नवनीत अशा विविध ग्रंथांद्वारे भारतीय संस्कृतीच्या अनेकानेक पैलूंचं निरूपण सरांनी आपल्या व्याख्यानाद्वारे केले आहे. अशी सरांची एकूण 61 पुस्तकं प्रकाशित आहेत. विविध वृत्तपत्रांमधनं सर खूप छान लिखाण करतात. जवळजवळ 1500 लेख सरांच्या आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत. 1 जानेवारी 2020 पासून दैनिक हिंदुस्थानमध्ये श्री शंकर स्तोत्र रसावली ही महत्वाकांक्षी दैनिक लेखमाला देखील 381 लेखांची सरांनी प्रकाशित केलेली आहे किंवा त्यांची प्रकाशित झालेली आहे. या लेखमालेचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील विक्रम त्यांनी नोंदवलेला आहे. या व्यतिरिक्त
500हून अधिक स्फुट लेख देखील सरांनी लिहिलेले आहेत. व्याख्यान सेवा त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जगासमोर आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ETV वर 20 भाषणं त्यांची प्रसारित झालीत. ABP माझावर 75 प्रसारणं, सामवर 19 प्रसारणं आणि यवतमाळ आणि नागपूर आणि आकाशवाणी नाशिक आकाशवाणी केंद्रावरून अनेक भाषणं सरांची प्रसारित झालेली आहेत. विविध धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून 2300च्या वर प्रवचनं आणि व्याख्यानं सरांनी दिलेली आहेत. सरांच्या या संबंध कार्याचा आढावा घेऊन अनेकांनी त्यांना पुरस्कार प्रदान केलेले आहेत. त्यामध्ये कांची कोटी पीठाधीश्वर, परमपूज्य गोवर्धन पीठाधीश्वर, परमपूज्य द्वारका तथा ज्योतिर्मठ पीठाधीश्वर, परमपूज्य करवीर पीठाधीश्वर, परमपूज्य संकेश्वर पीठाधीश्वर, शंकराचार्य स्वामी महाराजांसह चिंचवड देवस्थानचे श्री सुरेंद्रदेव महाराज, श्री मंदारदेव महाराज आदी अनेक विभूतींच्या हस्ते त्यांचा सत्कार आणि कार्याची मुक्तकंठानं प्रशंसा देखील केल्या गेली आहे. याशिवाय आपल्या पुण्यातील प्रथित यश असलेल्या श्री दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना जी 2012ला झाली, त्याच्यामध्ये सुद्धा सरांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. दगडूशेठ हलवाई गणपती संस्थांच्या शतकोत्तरी कार्यक्रमामध्ये अर्थात रौप्य महोत्सवी प्रसंगामध्ये सरांना यजमानाचं पद त्या ठिकाणी प्राप्त झालेलं होतं. त्याशिवाय आणखी त्यांना विशेष जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाले. त्याच्यामध्ये श्रीपाद सेवा मंडळ पुणे यांचा परमपूज्य मामासाहेब देशपांडे स्मृती उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार, श्री राबादेव प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट गणपत्य प्रचार पुरस्कार, श्री फडके गणपती मंदिर मुंबई तर्फे प्रवचनकार पुरस्कार, नागपूर भोसले राजघराण्याच्या वतीनं साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल राजरत्न पुरस्कार, श्री समर्थ ब्राह्मण सभा यवतमाळ द्वारा ब्रह्मगौरव पुरस्कार, छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर तर्फे जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार यासह विविध मान्यवर संस्थांचे 22हून अधिक पुरस्काराने आपण गौरविले गेले आहात. लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील आपण खूप चांगलं काम केलेलं आहे, त्याची ही नोंद घेण्याजोगी आहे. 2 YouTube चॅनल तयार करून गणपत्य संप्रदाय आणि संस्कृत साहित्य या 2 विषयांच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनेक व्हिडिओ सरांनी प्रसारित केलेले आहे. त्याचा मला असं वाटतं आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या लाभ घेतलेला आहे. श्री गणेश अथर्व शीर्ष या विषयावर त्यांनी 21 व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत. श्री गणेश पुराण या विषयावर 29 व्हिडिओ, श्री कल्पतरू रेणुका या विषयावर 9 व्हिडिओ आपण प्रसारित केले आहेत. गिरवाणवाणी या युट्यूब चॅनलवर कवी कालिदासाचे नितांत रमणीय काव्य मेघदूतम च्या प्रत्येक श्लोकावर त्यांनी अत्यंत विलक्षण सुंदर पद्धतीने निरूपण करणारा एक व्हिडिओ देखील त्यांनी प्रसारित केलेला आहे. असे त्यांचे 121 व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत. नीतिशतकमचे 140 व्हिडिओ, सध्या स्वप्न वासव दत्तमचे व्हिडिओ आपण प्रसारित करीत आहात. यावर आणि भविष्यामध्ये सरांचा अभिज्ञान शाकुंतलावर व्हिडिओ अपलोड करण्याचा मानस आहे. असे हे आयामी बाकीची मायक्रोफोन ऑफ झालाय तुझा. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राचं ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून ज्या स्वानंद पुंडांचं नाव घेतलं जातं, ते फार वेळ न घेता सरांना विनंती करेल की सर आपण आपल्या ज्ञानाचा लाभ आमच्या विद्यार्थ्यांना करून द्यावा. माननीय पुंड सर. जय गजानन, जय तु संस्कृतम. आज या कार्यशाळेमध्ये अध्यक्षपदी उपस्थित असणारे माननीय जगदीशजी साबू सर, देवेंद्रजी इंगळे सर, आदरणीय जयश्रीताई, भाग्यश्रीताई, उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनी, गेल्या 4 दिवसापासून आवाज पुरेसा येतोय? हो सर, आवाजही येतोय व्यवस्थित. गेल्या 4 दिवसापासून आपण वेगवेगळ्या पद्धतीने नेटचा अभ्यास करताय. तो करत असताना आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. जशी पहिली महत्वाची गोष्ट लक्षात आली की नेट पास होणं इतकं सोपं राहिलेलं नाही. ही पहिली गोष्ट आपल्याला व्यवस्थित, अर्थात ते कधीच नव्हतं हेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे.
दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की आजपर्यंत आपण ज्या पद्धतीने अभ्यास करत होतो ती अभ्यासाची पद्धत आता आपल्याला मुळातून बदलावी लागणार आहे, ही पहिली महत्वाची आणखीन एक गोष्ट. अर्थात हे सगळं करत असताना आणि प्रचंड अभ्यासक्रम आपल्याला पाठवलेला असताना, त्या सगळ्याचा अभ्यास करत असताना एका गोष्टीचं मी तुम्हाला निश्चितपणे अभिनंदन करू इच्छितो की तुम्ही सगळेजण तरी भाग्यशाली आहात. यासाठी भाग्यशाली आहात की तिसरा पेपर नावाचा विषय तुमच्या याच्यातून निघून गेलेला आहे. म्हणजे हा जो सगळा सिलेबस मला पाठवण्यात आला, तर मी त्यांना मुद्दाम सांगितलं, म्हटलं खूप वर्ष झाले या विषयाशी माझा संपर्क प्रत्यक्ष उरलेला नाही, म्हणून जो सगळा सिलेबस मला पाठवला तो सगळा अभ्यासक्रम मी जेव्हा नेट दिली होती त्यावेळेला फक्त दुसऱ्याच पेपरचा अभ्यास होता. हा सगळा फक्त दुसऱ्या पेपरला होता आणि तिसऱ्या पेपरला तुम्हाला विस्तृत अशा पद्धतीने सविस्तर लिखाण करावं लागत होतं. आता तो भागच याच्या काळाच्या ओघामध्ये मागे पडलेला आहे आणि हाच अभ्यासक्रम आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्याही पेपरमध्ये याचाच विचार आपल्याला करायचा आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आता सांगितली त्या पद्धतीने की काही लोकांनी आपल्याला, कारण मला फार सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या दोघींना धन्यवाद द्यावे वाटतात, एक सपना आणि मेघा, की त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यातून गेल्या 4 दिवसात काय झालं ते मला कळू शकलं, कारण मधल्या काळात मी पाहू शकलो नाही माझ्या कार्यव्यापामुळे. पण एक लक्षात आलं की कोणत्या पद्धतीने शिकवलंय आपल्याला, ती जी पद्धती आहे ती साहित्याच्या बाबतीत पुढे चालू ठेवायची आहे. कशा पद्धतीने अभ्यास करता येईल, जसं पहिल्यांदा आपल्याला एक सामान्य परिचय नावाचा विषय दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये भाषांपासून वर्णेकरांपर्यंत वेगवेगळ्या साहित्यकारांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हा किती व्यापक असू शकतो त्याचं उत्तर आपल्याला स्पष्टपणे हे आहे की यातल्या कोणत्याही एका साहित्यकाराच्या अभ्यासासाठी आपलं आयुष्य कमी पडेल इतकं अद्वितीय लिखाण या लोकांनी करून ठेवलेलं आहे. म्हणजे भाषांचे 13 नाटकं अभ्यासण्यासाठी 13 वर्ष कमी आहेत, किंवा वर्णेकरांचं साहित्य नुसतं वाचत गेलो तरी आपल्याला कित्येक वर्ष पुरेल इतकं अफाट साहित्य निर्माण केलेलं आहे. आता प्रश्न महत्वाचा आहे की ते खूप आहे याचा उपयोग नाहीये, आपल्याला नेमकेपणाने त्याचा अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास करत असताना परीक्षेच्या अंगाने अभ्यास करायचा आहे. आता अभ्यास करत असताना आपल्याला ते फार समजून घेणे किंवा त्यात खोल उतरणे हे तर असलंच पाहिजे. आनंद हा वेगळा विषय आहे, ते रसग्रहण आपलं चालूच असलं पाहिजे. पण आता आपल्या डोळ्यासमोरचं जे पहिलं ध्येय आहे ते या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असेल तर परीक्षेच्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. आणि म्हणून मी जे सुरुवातीला म्हटलं की आपण आजपर्यंत जो अभ्यास करत होतो तो आता उपयोगी नाही. कोणत्या अर्थाने की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्वांचा अभ्यास करत होतो. जसं नाटक अभ्यासत असलं तर वासवदत्तेचं व्यक्तिमत्व, उदयनाचं व्यक्तिमत्व, पद्मावतीचं व्यक्तिमत्व याच्यावर आपण प्रचंड वाचन करत होतो, त्याचे मुद्दे काढत होतो किंवा संदर्भाचं स्पष्टीकरण अशा गोष्टींवर आपण लक्ष देत होतो, श्लोकांच्या भाषांतराचा विचार करत होतो. आता हा सगळा विषय बाजूला पडणार आहे, आपल्याला एका वेगळ्या पद्धतीने अभ्यास. अर्थात तरीही या अभ्यासक्रम मंडळामध्ये जे वेगवेगळे बदल आपण केले त्यात थोडीशी चुणूक जे आता अलीकडच्या 2-4 वर्षात आपल्याला काही विद्यार्थी आले असतील, अमरावती विद्यापीठाबद्दल बोलतोय मी फक्त, की त्यांना आपण वस्तुनिष्ठ अभ्यासाचे वेगवेगळे प्रश्नच दिले. हे देत असताना सामान्यतः नेटच्या दृष्टीने, म्हणून मग पहिल्यांदा रामायण प्रश्नावली, मग महाभारत प्रश्नावली, मग काव्य प्रश्नावली, नाट्य प्रश्नावली असे पुस्तकच आपण तयार केले आणि त्याच्यावर मुद्दाम 20 गुणांचा प्रश्न आपल्याकडे 16 गुणांचा सोडवायचा, 20 प्रश्न आपल्याला विचारल्या जातात अशी रचना निर्माण केलेली आहे, जी याच दृष्टीने केलेली आहे की पुढे जाऊन आपल्याला नेटची परीक्षा जेव्हा द्यायचं काम पडेल तेव्हा त्या दृष्टीने आपली थोडीफार तरी तयारी असावी. आता जेव्हा आपण प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करतोय तेव्हा या सगळ्या व्यक्तिमत्वांचा अभ्यास कसा करायचा, मी केलेली माझी पद्धत तुम्हाला सांगतो. आता तर तुम्हाला भगवत कृपेने भरपूर माध्यम उपलब्ध आहे. सगळ्यात महत्वाचं माध्यम ज्याच्या माध्यमातून आपण एकमेकांशी आता बोलतोय हे इंटरनेटचं माध्यम तुम्हाला उपलब्ध आहे. विकिपीडिया सारखा अद्वितीय प्रकार तुमच्याजवळ उपलब्ध आहे, ज्यातून तुम्हाला निदान प्राथमिक स्वरूपातली माहिती निश्चितपणे मिळू शकते. अर्थात ती फार विश्वसनीय असते असं मी म्हणणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जे वारंवार सांगितलंय सगळ्यांनी की मूळ पुस्तकं वाचा, त्याच गोष्टीवर जास्ती भर द्या, ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मूळ पुस्तक वाचत असताना सुद्धा जे बदल करायचे त्यातला पहिला महत्वाचा बदल जो आजपर्यंत आपण बिलकुल करत नव्हतो त्याचं उत्तर आहे प्रस्तावना 2-4 वेळा वाचा. आपण आजपर्यंत मूळ पुस्तक वाचताना प्रस्तावनेचे पान बाजूला सोडून देत होतो आणि आपल्याला मूळ ग्रंथ नाटक जिथून असेल किंवा आपल्याला कादंबरी जिथून असेल तिथून वाचायला सुरुवात करत होतो. ही चूक आता चुकूनही करू नका.
पहिली महत्वाची गोष्ट, जेवढं मूळ पुस्तक वाचणं महत्वाचं आहे तेवढीच आधीची प्रस्तावना वाचणं महत्वाचं आहे. कारण त्यात या असंख्य गोष्टींचं त्यांनी स्वतःहून दिलेलं स्पष्टीकरण आपल्या समोर उपलब्ध असणार आहे. मग कशा पद्धतीने अभ्यास करायचा, जसं सांगितलं तक्ते, त्या पद्धतीने माझी ही अभ्यासाची पद्धत होती. ती पद्धत मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो आणि मुद्दाम तेवढ्या करता उल्लेख एक करतो आत्मस्तुतीचा दोष पत्करून सुद्धा, की जर या पद्धतीने अभ्यास केल्यानंतर मी पहिल्या प्रयत्नामध्ये नेट उत्तीर्ण होऊ शकत असेल तर तुम्ही पण होऊ शकता. मी माझं झालं की नाही याच्याकरता कौतुक नाही सांगत, तुम्हालाही ही आत्मविश्वासाची भूमिका असलीच पाहिजे की आपल्याला एकाच प्रयत्नामध्ये या परीक्षेत यश मिळवायचंय. निदान आपल्याला त्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे. कसा करता येईल, जसं आता मी सांगितलं की भासांपासून वर्णेकरांपर्यंत विविध साहित्यकारांचा, लेखकांचा सामान्य परिचय आपल्याला आहे. पहिलं काम करा, या प्रत्येकाच्या नावाने 4 ते 5 पानं सोडून एक रजिस्टर तयार करा. म्हणजे पहिल्या पानावर जर भासांचं नाव लिहिलं तर 4 पानं सोडून कालिदासांचं, 4-5 पानं सोडून अश्वघोषांचं, अशा पद्धतीमध्ये प्रत्येकाच्या नावाने पहिल्यांदा एक रजिस्टर तयार करा. हे रजिस्टर तयार केलं की याच्यात काही मुद्दे मी आपल्याला सांगून ठेवतोय. अर्थात हे मुद्दे सगळीकडे सगळे मिळतील असं नाही, हेही पहिल्यांदा सांगतो. दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो, काही मुद्दे तुम्हाला वाचत असताना यात आणखीन सापडू शकतात. कारण बऱ्याच वर्षानंतर जसं मी म्हटलं तसं जेव्हा मला सांगण्यात आलं की या विषयावर आपल्याला बोलायचंय, मी काही मुद्दे काढले की ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार आपल्याला जवळ असला पाहिजे. मग कोणकोणते मुद्दे, जसं पहिल्यांदावरती आपण त्या लेखकाचं, साहित्यकाराचं नाव लिहिलं, पुढे आपल्याला त्याच्या घराण्याबद्दल माहिती लिहायची. घराण्याबद्दल माहिती म्हटलं की मग वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील. त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांच्या आईचं नाव, त्यांच्या आजोबांचं नाव, त्यांची जी पूर्वज आहेत ते, त्यांचं गोत्र. मी मुद्दाम हळू पुन्हा घेतो. त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांच्या आईचं नाव, आजोबांचं नाव, अनेकदा पूर्वज की या वंशात जन्माला आलेला आहे. अनेकांनी आपल्या गोत्राचा उल्लेख केलेला असतो, ते गोत्र. ह्या मुद्द्यांचा आपल्याला पहिल्यांदा त्याच्या व्यक्तिगत परिचयातला विषय येणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांचं गाव कोणतं आहे, म्हणजे कुठले आहेत. सगळ्यांबद्दल नाही माहिती मिळणार, मी आपल्याला पहिलेच सांगितलं. पण लक्षात घ्या, ज्यांच्या ज्यांच्या गोष्टीचा उल्लेख आपल्याला मिळू शकतो तो आपल्याला नोंदवलेला असला पाहिजे. म्हणून मुद्दे सगळे नोंदवून ठेवा. जसे तक्ते म्हटलं तसे तक्ते सगळे करून ठेवा. ते जास्तीत जास्त भरता कसे येईल याच्यावर प्रयत्न करा, म्हणजे आपला अभ्यास व्यवस्थित होऊ शकेल. मग गाव कोणतं आहे, त्यांचा प्रांत कोणता आहे, त्या प्रांताची काही वैशिष्ट्य त्यांनी सुरुवातीला वर्णन केलेले असतात की अशा प्रांतात मी जन्माला आलो, अशा घराण्यात मी जन्माला आलो. मग त्या गोष्टींची नोंद आपल्याजवळ असली पाहिजे की त्यांनी काय वैशिष्ट्य पूर्ण केलंय. तिसरी महत्वाची गोष्ट, जर आपल्याला उपलब्ध होऊ शकत असेल तर त्यांच्या काळाचा विचार. अर्थात हा काळाचा विचार करत असतानाही असंख्य पैलू आहेत. म्हणजे जसं काहींच्या काळाबद्दल काहीच सापडणार नाही, फक्त ते यांच्या पूर्वी होऊन गेले, त्यांच्या नंतर होऊन गेले, अशाच प्रकारचा उल्लेख कदाचित आपल्याला मिळेल. काहींचे काळ वेगवेगळे सापडतील. म्हणजे जसं महाकवी कालिदासांच्या बाबतीमध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून इसवी सनानंतरच्या 6व्या शतकापर्यंत विविध काळांचे टप्पे आपल्याला मिळतात. नशीब तुमचं माझं बरं आहे की कालिदास नावाची कोणी व्यक्ती झालीच नाही, असं म्हणणारा आणखीन कोणी निघाला नाही. पण त्याच्यातही कालिदास त्रयी किमू अशा प्रकारापर्यंत विवेचन आपल्याला पाहायला मिळतं. मग वेगवेगळे जर काळ असतील तर ते मत कोणी मांडले याचाही आपल्या जवळ परामर्श असला पाहिजे. मग या माणसांनी हे मत मांडलं कशाच्या आधारावर, या अंतर्गत सूत्राच्या. कारण बहिर्गत सूत्र फार क्वचितच मिळणार आहेत. त्यांच्या साहित्यातल्या अंतर्गत परीक्षणातूनच आपल्याला त्यांच्याबद्दलची माहिती मिळणार आहे. आणि मग त्याच्या आधारे वेगवेगळ्या लोकांनी काळाचा विचार केला. जसं प्रांताचा विचार म्हटलं, कालिदासांचाच विचार केला तर विविध प्रांतांचा विचार केला जातो. म्हणजे काश्मीरचा जे काय अभ्यासक असतील ते म्हणतात काश्मीर मधले ते होते, कारण हिमालयाचं त्यांनी अद्वितीय वर्णन आपल्याला सगळ्याच साहित्यात, म्हणजे आपण पाहतोय कुमार संभवमची तर सुरुवातच त्यांनी हिमालय वर्णनापासून केली. अस्तुस्तरस्त्याम दिशदैव तात्मा हिमालयो नाम नगाधिराजः असा आरंभ करत त्यांनी हिमालयाचं वर्णन केलेलं आहे. मेघदूतम मध्ये हिमालयाचं वर्णन आलं, रघुवंशम मध्ये मेघदूताचं हिमालयाचं वर्णन आलं. वेगवेगळ्या त्यांच्या साहित्य कृतींमध्ये हिमालयाचं प्रचंड वर्णन आलं. म्हणून ते काश्मीरचे
असं म्हणणाराही वर्ग आपल्याला सापडेल. मेघदूतमचा अभ्यास ज्यांनी केला त्यांना आपल्याला सहज लक्षात येतं की वाट वाकडी करावी लागली तरी चालेल, पण तू उज्जैनीला जा हे म्हणणारे कालिदास हे केवळ मेघाला सांगतायत किंवा तो यक्ष बोलतोय असं नाही. ती कालिदासांची स्वतःचीच भूमिका आहे. म्हणून कालिदास उज्जैनीचे असं म्हणणाराही एक संप्रदाय आहे. आपल्या दृष्टीने विदर्भाच्या दृष्टीने आम्ही अभिमानाने सांगतो की ज्या अर्थी ते रामटेकला राहिले आणि रामगिरीवर त्यांनी मेघदूतमची रचना केली, त्याचा अर्थ मेघदूतम ची रचना करतानाच्या काळापुरते का होईना कालिदास विदर्भाचे. त्यांच्या नावावर कालिदास असा शब्द असल्यामुळे आणि दास हे नाव सामान्यतः पश्चिम भारतामध्ये म्हणजे बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतात वापरत असल्यामुळे त्यांनीही त्याच्यावर आपला दावा सांगितलेला आहे. अशा असंख्य गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. गंमत अशी मजेदार आहे की या प्रत्येक गोष्टीचं शांतपणे आपल्याजवळ निरूपण असलं पाहिजे की कोणकोणत्या प्रांताचा विषय, मी आता जसं सांगितलं तो कशाच्या आधारावर त्याचं निरूपण आपल्याजवळ असलं पाहिजे, लिहून टिपणं असले पाहिजे. गावाबद्दल सांगितलं तसं काळाबद्दल कोणी कोणी कोणकोणत्या काळाचा विचार मांडलेला आहे आणि तो कशाच्या आधारावर. मग ती काळसत्ता ठरवत असताना स्वाभाविक इतिहासाचा विषय येतो राजसत्तेचा. मग ते कोणत्या राजाच्या दरबारात होते. मग ते विक्रमादित्याच्या दरबारात आहेत का, त्यातही विक्रमादित्य म्हटल्यानंतर कोणता, पहिला की दुसरा, इत्यादी जे सगळे वाद आहेत त्यांचे टिपणं आपल्याजवळ असले पाहिजे. भोजांच्या दरबारात होते का, वेगवेगळ्या पद्धतीचे जे जे मतं मांडलेले आहेत ते आपल्याजवळ तसे नोंदवलेले असले पाहिजे. त्यांच्या राजसत्तेबद्दल, त्या राजसत्तेच्या काळाबद्दल, म्हणजे या काळापासून त्या काळापर्यंत या राजाची सत्ता होती अशी जी निरूपणं असतील त्यांची वेगळी नोंद आपल्याजवळ असली पाहिजे. पुढे त्यांच्या परिवाराबद्दल काही गोष्टी आहेत, सगळ्यांच्या मिळणार नाही हे मी वारंवार सांगतोय. जसं यातली फार क्वचित गोष्ट आपल्याला भासांबद्दल सापडेल, पण भास हा अपवाद आहे. बाकीच्यांबद्दल आपल्याला काही गोष्टी सापडतील. मग त्यांच्या पत्नीचं नाव असेल का, असेल तर ते काय होतं, मुलांची नावं दिलेली आहेत का, ते काय होते, नातेवाईक आहेत, काहींनी आपल्या मामाचं नाव दिलेलं आहे, आत्याचं नाव दिलेलं आहे, वंशामधल्या बाकीच्या नातेवाईकांची नावं दिलेली आहेत, जावयाचं नाव अनेकदा आपल्याला सापडतं. यांचे आपापसातले काही नाते आहेत. म्हणजे जसं बाणभट्टांचं श्री हर्षाचं वगैरे नातं सांगितलं जातं म्हणजे कालाच्या दृष्टीने, तसं बाणभट्टाचं आणि बाकी साहित्यकारांचं असे जे आपापसातले नातेसंबंध आहेत ते आपल्याला व्यवस्थित माहिती असली पाहिजे, त्याची नोंद असली पाहिजे. यानंतर त्यांच्या महत्वाच्या गोष्टीकडे आपण वळणार, ग्रंथ रचना. मग त्या ग्रंथांमध्ये त्यांनी किती ग्रंथ लिहिले हा पहिला महत्वाचा टप्पा येतो. मग त्या ग्रंथांचं वर्गीकरण कसं आहे, म्हणजे त्यात किती काव्य आहेत, त्यात किती नाटकं आहेत, किती महाकाव्य आहेत, किती चंपूकाव्य आपल्याला पाहायला मिळतात, या सगळ्याचा विचार. मग आता या विचारावर गेले की पुढचा त्यातला बारकावीचा विचार येतो. म्हणजे समजा महाकवी कालिदासांचं उदाहरण आपण पुढे चालू, सगळ्यांना त्यातल्या त्यात माहिती असलेलं म्हणून ते उदाहरण घेतो. 2 खंडकाव्य. मग 2 खंडकाव्य म्हटले की आपल्याला त्याचे नाव माहिती पाहिजे. मग ऋतुसंहार आपल्याला माहिती पाहिजे, सोबत आपल्याला मेघदूतम माहिती पाहिजे. ऋतुसंहार माहिती असलं की नुसतं नाव माहिती असून उपयोग नाही. ऋतुसंहारामध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ते करत असताना बारकावे पहा कसे पाहिजेत. ऋतुसंहारांचा आरंभ कोणत्या ऋतूंनी केलेला आहे. सामान्यतः आपण बोलत असताना वसंत ऋतूपासून मोजायची सुरुवात करतो. कालिदासांनी नाही केलेलं. कालिदासांच्या ऋतुसंहारांची सुरुवात ग्रीष्म ऋतूपासून होते. मग सुरुवातीला कोणता ऋतू आहे आपल्या डोक्यात पाहिजे. शेवटी वसंत त्यांनी घेतला. का घेतला त्याचं एक वेगळं निरूपण, अर्थात याच्यावर आपल्याला प्रश्न नाही येणार, पण हे आपल्याला माहिती म्हणून पाहिजे. कोणतं, त्याचं उत्तर आहे ग्रीष्मापासून जीवनाची सुरुवात व्हावी. याचा अर्थ जीवनामध्ये त्रास सुरुवातीला असावेत, ताप सुरुवातीला असावा आणि जीवनात वसंत शेवटी असावा. ही कालिदासांची भूमिका किती गोड आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण अभ्यास करू ना तेव्हा त्या अभ्यासात आपल्याला एक वेगळा रस येईल. मग त्यानंतरचा पुढचा मुद्दा असला पाहिजे की एकूण ऋतुसंहारांमध्ये श्लोक संख्या किती आहे. एकदा ती मोजली की मग प्रत्येक वर्णनाची श्लोक संख्या अशी आपल्याजवळ नोंद पाहिजे की आपल्याला कशा पद्धतीने वर्ष ऋतूवर किती श्लोक वापरले, वसंत ऋतूवर किती श्लोक वापरले, याची तुम्ही संख्या करू शकता. कारण हा अभ्यास सगळा सांख्यिकीय पद्धतीने आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून मी आपल्याला मुद्दे सांगतोय. मग महाकाव्यावर समजा गेले तर महाकाव्यात सर्ग किती आहेत, त्यातल्या कोणत्या सर्गात साधारण कोणाकोणाचं वर्णन आहे. म्हणजे रघुवंशमचं वर्णन आपण जरा सविस्तर पद्धतीने पाहू, पण त्यातलं आपल्याला
आपल्याला फक्त पहिला सर्ग पाहायचा आहे. मग दुसऱ्या सर्गात साधारण कोणती महत्वाची घटना, तिसऱ्या सर्गात कोणती महत्वाची घटना, किती सर्गापासून किती सर्गापर्यंत रामचरित्र वर्णन केलेलं आहे. 19 सर्गामध्ये जर 31 राजांची चरित्र असतील तर सगळ्यात जास्त राजांचे चरित्र कोणत्या सर्गात आलेले आहेत, ते किती राजांचे चरित्र आलेले आहेत, असे बारकावे बारकावे एक एक मुद्दा मी आपल्याला सांगतोय. तसा तो आपण टिपून घ्या. महान काव्याचा विचार आला, नाटकांचा विचार आल्याबरोबर मग बाकीच्या पुन्हा त्या पद्धतीने त्याचा अभ्यास, की एक नाटक घेतलं, त्या नाटकाचा नायक कोण, त्या नाटकाची नायिका कोण, त्या नाटकातली सहनायिका कोण, त्या नाटकामधला विदूषक कोण, त्यानंतर त्याच्या समोर असणारा खलनायक जर असेल, मृच्छकटिकम सारख्या नाटकात आपल्याला मिळेल शकार, तशा पद्धतीचा असेल तर खलनायक कोण, विदूषक कोण, जसं आपण सांगितलं तसं अनेक जागी कंचुकियांची नावं दिलेली आहेत, ते आपल्याला कंचुकियांची नावं माहिती पाहिजे. मग राणीच्या माहेरचे लोक म्हणजे तिच्या आई वडिलांचे नावं, ह्या गोष्टी आपल्या जवळ असल्या पाहिजे. ती कोणत्या प्रांतातली होती, कारण या प्रत्येक नायिकेच्या बाबतीत त्यांच्या प्रांताचा विशेषत्वाने उल्लेख केलेला आहे. वेगवेगळे जे राजे आहेत त्या राजांच्या राजधान्या कोणत्या होत्या याची नोंद आपल्या जवळ असली पाहिजे. त्यांच्या देशाचं नाव, त्याचा उल्लेख आपल्या जवळ असला पाहिजे. मग सहनायिका, प्रधान पात्र जे आहेत त्याच्यामधले त्या सगळ्यांच्या नोंदी असल्या पाहिजे. नाटकातल्या अंकशः प्रधान घटनांचा उल्लेख आपल्या जवळ असला पाहिजे. हे त्यांचे जेवढे नाटकं आहेत तेवढ्या सगळ्यांना, मग अशी मी 4 पानं सोडा म्हटलं, आता आपल्या लक्षात आलं असेल की एकेका साहित्यकारावर एक एक वही वेगळी करायची वेळ आपल्यावर येऊ शकते, पण ती तशी करून ठेवा, कारण ती तुम्हाला आयुष्यभर कामी लागणारी गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही संस्कृत, कारण हे गृहीत धरा की आपण या परीक्षेत उत्तीर्ण होणारच आहोत, आणि जेव्हा उत्तीर्ण होणार आहोत तेव्हा आपल्याला पुढे जाऊन शिक्षकी पेशात, प्राध्यापकी पेशात यायचं आहे. त्यावेळेला या सगळ्या गोष्टी मुखोद्गत असल्या पाहिजे. त्या दृष्टीने आतापासून तयारी करा. अभ्यास तुमचा तसा असला पाहिजे. मग सांगितलं तसं प्रधान घटना, मग वेगळी शब्द रचना कोणती आली आहे, बाकीकडे जी नसेल अशा काही गोष्टी तिथे आल्या आहेत का, त्या नाटकामधले, त्या महाकाव्यामधले विशेष महत्वाचे सुभाषित कोणते याच्या नोंदी आपल्या जवळ असल्या पाहिजे. कारण त्यावर प्रश्न आपल्याला दोन्ही पद्धतीने येतील. प्रश्नांबद्दल तर आपण बोलूच, मी पहिल्यांदा नुसती एक सूची आपल्याला सांगतोय की सुभाषित कोणकोणते महत्वाचे ते सुभाषित, जसं अगदी जगप्रसिद्ध असलेले सुभाषित असतात. चक्रार पंक्तीने वगच्छति भाग्य पंक्ती, भासांचं सुभाषित प्रत्येकाच्या मुखोद्गत अशा पद्धतीचं असतं. किंवा मधुराणाम मंडनम नाकृतीनाम, हे माहीत नसेल किंवा पाठ नसेल असा संस्कृतचा अभ्यासकच असणार नाही. या पद्धतीचे विविध सुभाषित असले पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, या साहित्य कृतींच्या माध्यमातून, जसं आपण प्राचीन काळातल्या लोकांचा विचार केला, आधुनिक साहित्यकारांचा जो विचार आहे तो आधुनिक साहित्यकारांचा विचार करत असताना त्यांच्या साहित्याच्या आधारे त्यांना कोणते महत्वाचे पुरस्कार मिळाले, कारण तो प्राचीनच्या बाबतीत विषय असणार नाही. पण अर्वाचीन साहित्यकार जेव्हा अभ्यासतोय, वर्णेकरांसारखा साहित्यकार आपण अभ्यासतो, त्यावेळी त्यांना मिळालेल्या वेगवेगळ्या पुरस्कारांची माहिती आपल्याला असली पाहिजे. ते पुरस्कार कोणत्या वर्षी मिळालेत, कोणत्या संस्थेकडून मिळाले, कसे आपल्याला ते त्यांची नोंद ठेवता येईल याचा एक विचार करा. त्यानंतर यातल्या असंख्य नाटककारांना काही टोपण नावाने गौरविलेलं असतं. ते जे उपनाम, उपनाम मी आडनावी अर्थाने नाही वापरत आहे, जे टोपण नावं आहेत त्या टोपण नावांची वेगळी सूची आपल्याजवळ असली पाहिजे. सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट, त्यांची शैली, मग ते कोणत्या प्रकारच्या शैलीत लिहितात, कोणते वृत्त त्यांचे अत्यंत आवडते आहेत, कोणते अलंकार त्यांचे आपल्या अत्यंत आवडते आहेत, अशा पद्धतीच्या विविध नोंदी आपण करून ठेवल्या पाहिजे. हा अभ्यासाचा फक्त पहिला टप्पा झाला. आता मोठी गंमत माझी लक्षात घ्या, काही वेळा काही साहित्यांमध्ये किंवा काही श्लोकांमध्ये आपल्याला अनेक साहित्यकारांचा एकत्रित उल्लेख पाहायला मिळतो. जसं आपल्याला माहिती आहे की जयदेवांनी प्रसन्न राघव नावाचं त्यांचं जे दिव्य नाटक लिहिलं, त्या नाटकाच्या सुरुवातीला असंख्य कवींचा एकत्रित उल्लेख करणारा श्लोक आहे. आपण कधी ना कधीतरी शिकलेलेही असाल, मुखोद्गतही कदाचित आपल्याला असेल. यस्याश्चोरश्चिकुरनिकुरः कर्णपूरो मयूरः भासो हासः कविकुलगुरु कालिदासो विलासः हर्षो हर्ष त्रिभुवन विचयी पंचबाणस्तु बाणः केशाम नैषा कथय कविता कामिनी कौतुकाय. आता असा श्लोक जेव्हा सापडतो तेव्हा त्यातल्या कोणाला काय म्हटलेलं आहे याची वेगळी नोंद आपल्याजवळ असली पाहिजे. की भासांना हास म्हटलेलं आहे, कालिदासांना विलास म्हटलेला आहे, किंवा
असे श्लोक की ज्याच्यामध्ये यांच्या एकत्रित उल्लेखांचा भाग येतो. म्हणजे आपल्याला माहिती असलेला श्लोक उपमा कालिदासस्य भारवे अर्थगौरवम दंडिनः पदलालित्यम माघे संते त्रयोगुणाः, ही जी रचना आहे ही आपल्याला माहिती असली पाहिजे. याच्यानुसार आपल्याला कोणाची कोणती उपमा किंवा अलंकार आपल्याला जास्त परिचित आहे याची नोंद आपल्याजवळ असली पाहिजे. हा पहिला टप्पा मी का म्हंटल, कारण या पद्धतीचे एक प्रकारचे प्रश्न आपल्याला येतात की यातला एखादी गोष्ट विचारली, त्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यावर आपल्याला प्रश्न आले. आता आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय की परीक्षेच्या अंगाने जेव्हा अभ्यास करायचा आहे ना, तेव्हा हे सगळे तक्ते तयार झाल्यानंतर या तक्त्यांच्या आधारे दुसऱ्या प्रकारचे तक्ते आपल्याला तयार करावे लागतील साहित्याच्या अभ्यासात. म्हणजे कोणते? आता जसं शेवटचं सांगितलं की कालिदास उपमा, भारवी अर्थगौरव, दंडी पदलालित्य, माघ तिन्ही गुण, हे 4ही मुद्दे एकत्र आपल्याला लिहिले पाहिजे. जसं मी आता नाटकांबद्दल सांगितलं की त्या नाटकांमध्ये असणारे सगळ्या विदूषकांची नावं एकत्र केले. आता हे विदूषकांची नावं एकत्र केल्यानंतर पुढचा अभ्यासाचा टप्पा आपल्याला करावा लागणार आहे की ज्याच्यात सगळे विदूषक एका पानावर घ्या आणि ते कोणत्या नाटकात आहेत यांची नोंद त्यांच्या समोर लिहा. कारण अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेत येणार आहेत. म्हणजे 4 नाटकं दिलेली असतील, आपल्याला समजा शाकुंतल दिलेलं आहे, स्वप्नासुद्धा दिलेलं आहे, मृच्छकटिकम दिलेलं आहे, आपल्या समोर दिलेलं आणखीन एखादं नाटक, अशा 4 नाटकांची सूची दिलेली असते. त्याच्या समोर त्यांच्या विदूषकांची नावं लिहिलेली असतात. ते क्रम मागे पुढे असतो आणि मग ABBCDE अशा पद्धतीचे जे काही जोड्या लावलेल्या आहेत तशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला येतो. कि मग या पद्धतीने आपल्याला ते नेमकं नाव कोणत्या नाटकात कोणत्या विदूषकाचं आहे, कोणत्या प्रकारची नायिका, कोणत्या स्वरूपाची आहे, म्हणजे नायिकांचे जे भेद सांगितले भरत मुनींनी त्यातल्या कोणत्या गोष्टीनुसार कोणती नायिका कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या नायिकेच्या वडिलांचं नाव काय आहे, मग अशी मी सांगितलं तसं कोणती नायिका कोणत्या क्षेत्रातली आहे. मालविका म्हटल्याबरोबर तुम्हाला विदर्भाचा उल्लेख आला पाहिजे. इंदुमती म्हटल्याबरोबर तुम्हाला इंदुमतीच्या राजधानीचा विषय आला पाहिजे. वासवदत्ता म्हटल्याबरोबर तुम्हाला अवंती आठवली पाहिजे. शकुंतला म्हटल्याबरोबर तुम्हाला त्या कण्वमुनींच्या आश्रमाचा विषय आला पाहिजे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या एकत्रित नंतर आपल्याला कराव्या लागेल. राजा म्हटलं की राजांच्या राजधान्या, मग त्या सगळ्या राजधान्या आणि राजे यांच्या जोड्या पुन्हा आपल्याला एकत्र असल्या पाहिजे. एक त्या राजाची कोणती आहे आणि मग ते सगळे एकत्र ठेवल्यानंतर त्यांच्या अभ्यासाची एक पुढची पद्धती, या पद्धतीने आपण हे जे सविस्तर सुरुवातीला वापरायचा विषय होता म्हणजे सामान्य परिचय अशा नावाने जे दिलेला आहे त्यांचा अभ्यास आपल्याला या पद्धतीने करता येईल. आता जेवढे मुद्दे सांगितले त्यात आपण आपल्या अभ्यासाने 2-4 मुद्दे वाढवू शकलात तर याचा अर्थ आपण व्यवस्थित अभ्यास करत आहात असं समजून घ्या. तर तुम्ही मला इतके दिले तर शोधता पंचायत आहे, त्याचं उत्तर हे शोधावं लागणार आहे, पर्याय नाहीये. कारण यातल्या कुठल्या मुद्द्यावर कसा प्रश्न येईल याची कोणतीच निश्चिती नाही. प्रश्न विचारवाल्यांचं फार सोपं असतं, त्यांना वाटेल ते विचारता येतं, तुम्हाला वाटेल ते लिहिता नाही येणार आहे. हा भाव असल्यामुळे आपल्याजवळ हे सगळं तयार पाहिजे आणि याचे तक्ते तयार पाहिजेत. पहिला विषय. जसं दुसरा विषय आपल्याला सांगितलंय की वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय, मग त्या संप्रदायामध्ये आपल्याला रस संप्रदायाचा समजा अभ्यास करायचा असेल तर मग आपल्याला भरतमुनींपासून अभ्यासाला सुरुवात करावी लागेल. मग भरतमुनींच्या बद्दल माहिती, त्यांच्या ग्रंथाबद्दल माहिती, त्यांनी रसाची व्याख्या काय दिली, एकंदरीत रसाबद्दलची व्याख्या, मग रसशास्त्राचे विविध आचार्य कोणते, त्यानंतरचा महत्वाचा विषय त्यांचे ग्रंथ कोणते. मग त्या ग्रंथाचं मगाशी सांगितलं तसं पहिल्यांदा सगळ्या लेखकांची यादी, त्यानंतर त्यांच्या ग्रंथांची यादी आणि त्यांच्या जोड्या लक्षात ठेवणे, हे सगळीकडे आता आपल्याला करावं लागणार आहे. दुसरा जो प्रकार सांगितला की जिथे तुमच्या जवळ 4, 5, 6 अशा पद्धतीचे नावं मिळणार आहेत तिथे आपल्याला त्या जोड्या लावून त्याच्यानुसार प्रश्न विचारला जातो. हे आपल्याला आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहिल्यानंतर डोक्यात पक्क बसलेला असायला हरकत नाही. त्या दृष्टीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग वेगवेगळे रस संप्रदायाचे आचार्य कोण कोण झाले, त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले, त्या ग्रंथात त्यांनी रसांच्या व्याख्या कोणत्या दिल्या, मग त्यांच्या व्याख्या आपल्याजवळ नोंदवून पाहिजेत. पुढची महत्वाची गोष्ट, त्यांनी रसांची संख्या कोणती दिली. काही रस काहींनी गाळलेले आहेत, काहींनी वाढवलेले आहेत, मग कोणी किती संख्या दिलेली आहे, ती संख्या कोणती, त्यात कोणते रस
गाळले असतील तर कोणते गाळले, वाढवले असतील तर कोणते वाढवले, त्याचं जे काही विशिष्ट कारण दिलं असेल त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. मग आपल्याजवळ भरतमुनींचा अभ्यास करावा लागेल, दंडींचा अभ्यास, धनंजय, अभिनवगुप्त, मम्मट, जगन्नाथ, विश्वनाथ, वामन, भोजराज, क्षेमेंद्र, रामचंद्र, गुणचंद्र या सगळ्यांचा अभ्यास. हा मी मगाशी सांगितलं तसं एक गोष्ट व्यवस्थित पुन्हा लक्षात घ्या. हा अभ्यास आपण पाहिल्यानंतर आपल्याला खूप आपले आयोजक जे आहेत ते अत्यंत तळमळीने असंख्य ग्रंथ तयार शोधतायत, ते शोधून आपल्याला पीडीएफ पाठवतायत, त्या माध्यमातून आपण अभ्यास करताय. मूळ ग्रंथच वाचले पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे. पण दोन गोष्टी मुद्दाम सांगतो, मग हे अभ्यासाकरता म्हणून सांगतो, हे एक्सक्यूज म्हणून वापरू नका. नाहीतरी त्यांनी सांगितलं होतं, कारण मला सांगायला पंचायत नाही, पेपर तुम्हाला द्यायचा आहे. हा भाव व्यवस्थित लक्षात घ्या. पहिली महत्वाची गोष्ट, ह्या सामान्य गोष्टी तुम्ही आता सुरुवातीला म्हटलं तशा पद्धतीने विविध आंतरजालातून मिळवू शकता. त्याचं एकेकाचं नाव टाकत गेले की तुम्हाला माहिती त्यांच्याबद्दल मिळेल, त्यांच्या पुस्तकांचे नावं टाकत गेले की त्याच्याबद्दलची माहिती मिळेल. त्यातून सामान्य अभ्यास तुम्ही निश्चितपणे करू शकता. पण दुसरी महत्वाची गोष्ट थोडीशी समजून घ्या. मगाशी म्हटलं तसं मूळ पुस्तकं वाचायचेच आहेत. अधोरेखित करून पुन्हा सांगतो, त्याला पर्याय नाही. पण एक गोष्ट होऊ शकते, कदाचित मूळ पुस्तकं मिळणार नाहीत, सगळीच्या सगळे मिळतील असं नाही. दुसरी गोष्ट, मिळाले तरी ते सहज वाचून सगळे समजतील असंही नाही. कारण जसं अनेक पुस्तकं आपल्याला एक तर चौखंबाचे मिळतील किंवा मूळ संस्कृत मिळतील, ते आपल्याला मूळ संस्कृत ग्रंथ वाचून जशाला तसे समजतील याची खात्री देता येत नाही. म्हणून सुरुवातीला म्हटलं तसं प्रस्तावनेवर जास्तीत जास्त भर द्या. प्रस्तावना खूप व्यवस्थित वाचा, कारण त्यातून आपल्याला असंख्य मुद्दे मिळतील. दुसरी महत्वाची गोष्ट, जे नाही मिळालं ते शोधण्याकरता निश्चितपणे वेळ द्या. पण जे मिळालंय ते जमलं हे तर आहे आपल्या जवळ, याच्यात माणूस नेमका ते वाचन बंद करतो. हा भाव व्यवस्थित लक्षात घ्या. मी अनेकदा विद्यार्थ्यांना सांगत असतो की खूप चांगले शिक्षक मिळणं हे काही वेळा वाईट असतं. कोणत्या अर्थाने वाईट, की त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्या जवळ आहे याच्यावर आपला विश्वास असतो आणि वेळेवर पाहू असं म्हणून आपण ती गोष्ट बाजूला ठेवतो. संस्कृतमध्ये फार सुंदर सुभाषित आहे आपल्या, ते म्हणतात, पुस्तक स्थातु या विद्या परहस्तगत धनम प्राप्य काले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम. गंमत म्हणून थोडसा तणाव बाजूला करण्याकरता एक मजेदार गोष्ट सांगतो. महाभारतामध्ये एक पात्र आहे, आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं कर्ण नावाचं पात्र. या कर्णाची गंमत समजून घ्या. हे कर्ण पात्र महाभारतात जे वर्णन केलेलं आहे, वास्तविक जेवढी पात्रता अर्जुनाची होती तेवढीच पात्रता, म्हणजे एक अपवादात्मक आपण पाशुपतास्त्र बाजूला ठेवू की ते भगवान शंकरांकडून त्यांनी मिळवलं होतं, पण बाकीचे सगळे अस्त्र जेवढे अर्जुनाजवळ आहेत तेवढेच कर्णाजवळ आहेत. पण कर्ण पराजित झाला. का पराजित झाला त्याची एक मजेदार कथा आपल्याकडे आहे. परशुरामांच्या समोर कर्णभारम नाटक ज्यांनी वाचलेलं असेल त्यांना आपल्याला हे माहिती असेल. मध्ये आपल्याला विषय येतो की परशुरामांकडे जाऊन पोहोचला कर्ण आणि काय केलं त्याचं उत्तर आहे स्वतःची खोटी ओळख सांगितली. शिक्षकांच्या समोर खोटेपणाने गेल्यानंतर काय होतं याचं कर्ण हे अद्वितीय उदाहरण आहे. त्याला शाप मिळाला. कोणता शाप? फार महत्वाचा आहे, मुद्दाम तेवढ्याकरता आपल्याला सांगतो. शाप हा महत्वाचा आहे. कर्णाला शाप देण्यात आला, तुझ्याजवळ सगळी विद्या असली तरी वेळेवर त्यातलं काहीही तुझ्या कामी पडणार नाही. आता मला सांगा, 5000 वर्षापूर्वी कर्ण नावाची एक व्यक्ती झाली, त्याला असा शाप मिळाला, हा मी का अभ्यासायचा? त्याचं उत्तर व्यवस्थित समजून घ्या. हा शाप फक्त कर्णाला नाही, हा शाप तुम्हाला आम्हाला आहे. का? त्याचं उत्तर आपल्या जवळ कर्ण आहे. आता आलं लक्षात आपल्याला, हा जो कर्ण आहे याच्यावर सगळं जे कानावर पडलेलं आहे ते आपल्याला सगळं माहिती असतं, सगळं ऐकलेलं असतं, पण शाप असतो वेळेवर तुला काही आठवणार नाही. परीक्षेला गेले की त्यातला एकही मुद्दा आठवत नाही, बाहेर की हे आठवत होतं. ही वेळ येते, ती येऊ द्यायची नसेल तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, जे पुस्तकं मिळाले नाही त्यांच्या मिळवण्यावर जेवढा प्रयत्न करता त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न जे मिळालेत त्याच्या अभ्यासावर करा. कारण मिळालेली पुस्तकं इतकी घोटून असले पाहिजे की न मिळाल्यातले 2-4 प्रश्न समजा सुटले तरी आपली पंचायत होऊ नये, इतका आपल्याला मिळालेल्या पुस्तकांचा अभ्यास व्यवस्थित असला पाहिजे. म्हणून जे नाटकं अभ्यासलेले आहेत तेच घोटून काढा.
त्याच्यावर आता काही विचारू द्या, रात्री 12 वाजता हलवलं तरी फटाफट नायक, नायिका, सहनायिका, विदूषक, त्याचे पात्र, त्या पात्रांचे संवाद, किती अंक आहे, त्या अंकात कोणत्या घटना घडल्या आहेत, हे खडखड 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 म्हणता आलं पाहिजे. हे सगळं मुखोद्गत असलं पाहिजे. ही जी भूमिका आहे ती मुद्दाम तुम्हाला सांगतो, त्या अभ्यासाकरता त्याला सगळ्यात महत्व आहे. म्हणून संप्रदायांच्या बाबतीत सांगितलं. मग रसांचे स्थायी भाव कोणते आहेत याचा अभ्यास केला पाहिजे. त्या रसांचे वेगवेगळे रंग वर्णन केलेले आहेत भरत मुनींनी. मग कोणत्या रसाचा कोणता रंग, त्याची योजना आपल्या जवळ सूची असली पाहिजे. त्यांच्या देवता कोणत्या आहेत, त्यांचे स्थायी भाव कोणते आहेत, अनुभव कोणते, विभाव कोणते, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याजवळ सूची स्वरूपात असला पाहिजे. आणि मग मगाशी म्हटलं तसं की या सगळ्यांची सूची करा आणि त्यानंतर त्यांची तुलना करून ठेवा. म्हणजे रसांचे वेगवेगळे रंग समजा आपण अभ्यासले, ते सूची एकदा केली, मग आपल्याला तर जोड्या लक्षात असल्या पाहिजे की शृंगाराचा रंग आणि याचा कोणता वीर रसाचा रंग, आपल्याला बिभत्सचा रंग आणि रौद्र रसाचा रंग यांच्या जोड्या जुळवून आपल्याजवळ डोक्यात पक्क्या असल्या पाहिजे. कारण त्याच्यानुसार आपल्याला परीक्षेत प्रश्न येतो, हे मी वारंवार आपल्याला सांगतोय. आता त्यानंतर आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्यातल्या काही गोष्टींचा सविस्तर अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे हे झालं सामान्य अभ्यासाचं. मग आपल्याला सविस्तर अभ्यास जो दिलेला आहे त्याच्यामध्ये जे महाकाव्य दिलेले आहेत, सगळ्या महाकाव्यांचा अभ्यास तर या एका सत्रामध्ये शक्य नाही. म्हणून एकेका गोष्टीचा आपण अभ्यास करू. जसं रघुवंशमचा विचार आपल्या समोर आहे, मग रघुवंशांचा पहिला सर्ग आपल्याला अभ्यासाला आहे. कसा अभ्यास करायचा, पहिल्यांदा मग अशी सांगितलं तसं रघुवंश, रघुवंशमचे लेखक, त्यानंतर एकूण सर्ग 19 ची आपल्याजवळ यादी असली पाहिजे. एकूण राजे किती आहेत, 31 आहेत. आरंभ वंदन, आता श्लोकशः वाचत जायचंय. रघुवंशमचा पहिला सर्ग प्रत्येक श्लोकानुसार वाचत जायचा आहे. तो वाचत असताना त्या श्लोकातलं वर्णन किती सुंदर आहे याच्यापेक्षा त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न कसा येईल, वस्तुनिष्ठ प्रश्न कसा काढला जाईल याचा अभ्यास करत वाचत चला. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिला श्लोक वाचला, तुमच्या डोक्यात प्रश्न आला पाहिजे की अरे पहिला प्रश्न आपल्याला येऊ शकतो, आरंभवंदन कोणत्या देवतेचं केलेलं आहे. मग आपल्याला देवतेचं नाव असलं पाहिजे शिव पार्वती. त्यांना उपमा कोणती वापरली, मग वाक अर्थ ही उपमा आपल्याजवळ लिहून असली पाहिजे. व सूर्य प्रभव वंशः पुढे वर्णन आपल्या समोर ते करतात. आता असं वर्णन आलं की आपल्याला अलंकार शास्त्र जे आपण फायनलला अभ्यासले त्याचा अभ्यास आला पाहिजे की सूर्य प्रभव वंशः कोणता अलंकार आपण वाचला होता. कारण हे उदाहरण आपल्याला होतं. उदाहरण मी मुद्दाम नाव नाही सांगत अलंकाराचं, शोधा, आठवा. आता आठवतंय का पहा, नसेल आठवत तर आपल्याला ती लिहून ठेवलं पाहिजे की सूर्य प्रभवंशा म्हटलं की कोणता अलंकार वापरलेला आहे. महाकवी कालिदास स्वतःच्या बुद्धीला कशाची उपमा देत आहेत, दुडुपे नास्मे सागरम. मग उडुपाची उपमा त्यांनी कशी दिली, स्वतःच्या बुद्धीला ते वामन का म्हणतायत पुढच्या श्लोकात आपल्याला कळलं पाहिजे. स्वतःच कार्य त्यांनी पूर्वीच्या कवींची जी बुद्धिमत्ता आणि त्यांचं कार्य, त्यांना कमालीची सुंदर उपमा दिली. वज्र उत्कीर्ण मणी, म्हणजे पूर्वीचे कवी जे आहेत त्या कवींनी केलेले जे कार्य आहे ते वज्राने छिद्र पाडून ठेवलेल्या मण्यांसारखं सुंदर आहे. मला काय करायचंय, मला फक्त एकच काम करायचंय, दोरा त्याच्यात ओवायचा आहे आणि ते सगळे मणी एका सूत्रात बसवायचे. या राजांचे जे रघुवंशात आलेले राजे त्यांचं जे सगळीकडे केलेलं वर्णन आहे ती मी एका जागी करतोय. सांगणारी किती सुंदर उपमा महाकवी कालिदासांनी वापरली. मग जीवन यात्रा जी आहे त्या याची राजांची, ती राजांची जीवन यात्रा वापरली रघुवंशातल्या सगळ्या राजांच्या. मग आहुती ते कसे देत होते, दान, अपराधाला दंड करणे आणि यथासमय कार्य करणे, हे 4 त्यांचे आवडते कार्य होते. महाकवी आपल्याला पुढच्या याच्यात सांगतात कशासाठी काय त्यांच्याजवळ होतं. आपल्याजवळ एक पुन्हा असा प्रश्न निर्माण करू येतो आपल्याला जोड्या जुळवायला की त्यागासाठी ते धन मिळवत होते, सत्यासाठीच भाषण करत आहेत, यशासाठी त्यांची विजिगिषा वृत्ती आहे आणि प्रजेसाठी म्हणजे प्रजेच्या कल्याणासाठी त्यांनी गृहस्थ धर्म धारण केलेला आहे. असे 4 मुद्दे महाकवी कालिदास आपल्याला देतात. त्यांचा आपल्याजवळ नोंद असली पाहिजे. मग कोणत्या काळात ते कसे वागत आहेत त्याची कालिदासांनी वेगळी नोंद केली की शैशवामध्ये विद्या, तारुण्यामध्ये उपभोग, वृद्धत्वात मुनित्व आणि योगाच्या माध्यमाने देहत्याग, ही जी राजांची 4 आश्रमातली चतुर्वृत्ती आहे ती वृत्ती आपल्या समोर त्यांनी सांगितलेली आहे. श्रोत्यांचं वर्णन केलं महाकवी कालिदासांनी. ते करत असताना कोणत्या देवतेची उपमा, मग त्यांना अग्नीची उपमा दिली आहे.
हे करत असताना पुन्हा आणखीन महत्वाची गोष्ट सांगतो, हे श्लोकशः लिहित चला. म्हणजे कोणत्या श्लोकात ही उपमा वापरलेली आहे, कोणत्या श्लोकात याचं वर्णन केलेलं आहे, याच्या नोंदी आपल्याजवळ असल्या पाहिजे. मग वंशाचा आरंभ केला. कुठून वंशाचा आरंभ सांगतात महाकवी कालिदास, तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे की वैवस्वन ऋषीपासून म्हणजे मनूपासून, वैवस्वत मनूपासून वर्णन आलं. वैवस्वत शब्द विवस्वान म्हणजे सूर्यापासून आला. हा सूर्य वंश आहे, याची नोंद आपल्याजवळ असली पाहिजे. मग राजाच्या वेगवेगळ्या अवयवांचं वर्णन येतं, त्याच्या सौंदर्याचं वर्णन येतं. हे करत असताना सगळीकडे सामान्यतः वर्णन सारखं असतं. जसं मोठाले खांदे दाखवायचे असले, उंची दाखवायची असते की शाल वृक्ष, ठरलेलं वर्णन येतं. त्या उपमा आपल्याला जवळ असल्या पाहिजे. तो राजा कर कशासाठी घेत होता, तर प्रजेला देण्यासाठी. हे जे वैशिष्ट्य असतं त्यांचं वर्णन केलेलं, ते आपल्याजवळ नोंदवलेलं पाहिजे. शास्त्रात न थांबणारी बुद्धी त्या लोकांजवळ होती आणि धनुष्यावर न अडणारे बाण त्यांच्याजवळ होते. हे त्यांचं खरं वैभव होतं. रघुवंशाचे जे राजांचे जे वैभव आहेत, ते वैभव आपल्याजवळ नोंदवलेले पाहिजे. शास्त्रेना कुंठिता बुद्धिर मौर्वी धनुषी चाल अचालता क्षमस्व, अशी रचना आपल्याजवळ असली पाहिजे. विरुद्ध गुणांचं समन्वय त्यांच्यात कसा आहे, अशी एक अत्यंत सुंदर रचना महाकवी कालिदासांनी वापरली आहे की ज्ञानामध्ये त्यांच्याजवळ मौन कसं होतं. मग असे वेगवेगळे विरुद्ध गुण. वास्तविक ज्ञानी माणूस शांतच बसत नाही, पण इथं राजांचं वर्णन करताना महाकवी कालिदासांनी अशा विरुद्ध गुणांची सूची दिलेली आहे. मग कोणकोणते विरुद्ध गुण आहेत याची यादी तयार करा. ते विरुद्ध गुण कशी तिथं आहेत ते आपल्याला लिहिता आले पाहिजे. वृद्धत्वम जरया विना, अत्यंत सुंदर कल्पना वापरली. म्हातारपण येणारच आहे, वृद्धत्व येणं भाग आहे, जरा नाही आली पाहिजे, थकवा नसली पाहिजे, म्हातारपण सुंदर असलं पाहिजे, ते मांगल्यमय असलं पाहिजे. ही जी राजा भूमिका आहे ती भूमिका तिथे आपल्या समोर आलेली. रक्षणात भरणात अपि हे अत्यंत प्रसिद्ध आपल्याला मिळतं. कोणत्या श्लोकात आलेलं आहे क्रमांक आपल्याला माहिती असला पाहिजे, कारण तशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. कोणाकोणाची उपमा दिलेली आहे. मग इंद्राची उपमा त्या राजांना कशी दिली, कारण दोघही कसे सारखे आहेत. मेघाची उपमा कशी दिली, श्रुतौ तस्करता स्थिता, चोरी हा विषय त्यांच्या राज्यात फक्त पुस्तकात लिहिण्यापुरता होता, असं एक सुंदर वर्णन महाकवी कालिदासांनी केलंय. वेगवेगळ्या नोंदी. आता पुढच्या नोंदी त्या राजाच्या. पहिल्या राजाचा विचार स्वाभाविक येतो, राजा दिलीपाचा. पत्नीचं नाव आलं सुदक्षिणा. कशासाठी राज्य करतील ते दोघजण येत आहेत आश्रमामध्ये, पुत्रप्राप्तीसाठी. गुरूंकडे येऊन पोहोचले. गुरूंचं नाव वशिष्ठ आपल्याला माहिती पाहिजे. राजाला दिलेली राजा राणी आणि त्या रथावर येत असतानाची सुंदर उपमा आहे. राजा ऐरावतासारखा दिसत होता, राणी विद्युल्लतेसारखी दिसत होती आणि रथ एखाद्या मेघासारखा दिसत होता. असं सुंदर वर्णन आपल्याला ते करता आलं पाहिजे. मग वाऱ्याचं वर्णन आहे. कोणत्या पक्षाचं वर्णन, मयुराचं. कोणत्या फुलाचं वर्णन, कमळाचं. अशा पद्धतीचे जे वर्णन ते प्रश्न आपल्याजवळ तयार पाहिजेत. गावांचं वैभव काय हे सांगत असताना महाकवी कालिदासांनी एक अत्यंत महत्वाचा उल्लेख केलाय, यूप. म्हणजे यज्ञाचे जे स्तूप उभे केलेले असतात त्यांचं वर्णन केलेलं आहे. गावातल्या बाकी गोष्टी नाही सांगत ते. गावाचं महत्व काय, तर गावात यज्ञाचे उभे राहिलेले स्तूप, यज्ञ संस्कृतीचं महत्व, यज्ञाच्या माध्यमातूनच त्या गावाची ओळख होणे, म्हणजे त्या गावात कोणते जनहिताचे कार्य चालतात याच्यावर गावाची ओळख. ही भूमिका आपल्या समोर आहे. वशिष्ठांना उपमा दिली अग्नीची. अरुंधती जवळ बसलेली आहे, वशिष्ठ पत्नी. नावही नोंदवलेलं पाहिजे. तिला दिलेली उपमा. आता यांना जर अग्नी म्हटलंय तर तिला अग्निपत्नी म्हटलेलं आहे. अग्निपत्नीचं नाव आपल्याला स्वाहा तिथं गृहीत आहे. तुम्हाला अग्निपत्नी तर स्वधाई आहे. स्वाहाच का म्हटलं, थोडासा अभ्यास आपल्याला वैदिक साहित्यातून कळू शकेल की स्वाहा आणि स्वधा या दोन असल्या तरी स्वाहा यज्ञाचा विषय आहे, स्वधा पितृकार्याचा विषय आहे. म्हणून स्वधाचा विषय नाही केलेला, स्वाहाचा विषय केला. मग यज्ञपत्नी स्वाहा जवळ असलेल्या अग्निप्रमाणे वशिष्ठ आणि अरुंधती दिसत होते. त्यांच्या वेदाचा वेगळा उल्लेख केलेला आहे.
वास्तविक इतर वेळा असं सामान्यतः उल्लेख करत नाहीत ऋषींचे, पण तिथे अथर्व वेदाचा वेगळा उल्लेख केलेला आहे. ते अथर्व वेदाचे जाणकार आहेत असा जो उल्लेख केलेला तो आपल्या जवळ असला पाहिजे. राज्याची 7ही अंग संतुष्ट आहेत तुमच्या कृपेने असा राजा उल्लेख करतो. मग आपल्याला 7 अंग शोधून काढता आले पाहिजे. कोणते आहेत त्यांचा अभ्यास करा. आहुतीला पर्जन्याची उपमा दिलेली आहे. का? कारण दोन्हीतून नवनिर्मिती होते. ती भूमिका आपल्या समोर सांगितली. वशिष्ठांची कृपा म्हणजे काय हे सांगत असताना महाकवी कालिदास जनतेच्या शतायुषत्वाचा विचार करतात. कृपेने काय होतं? 100 वर्ष जगता येतं. नुसतं जगून उपयोग नाही. निरातंक शब्द वापरला. निरातंक म्हणजे कोणत्याही रोगाशिवाय, कोणत्याही त्रासाशिवाय. आणि एक अत्यंत वेगळा शब्द महाकवींनी इथे वापरलाय. ते म्हणतायत 6 इतीपासून मुक्त. निरीतया असा शब्द वापरलेला आहे. हा वेगळा शब्द आहे, आपलं लक्ष असलं पाहिजे. इती म्हटलंय, 6 प्रकारच्या इती सांगितल्या. इती याचा अर्थ त्रास, येणारे संकट, संपवणारी गोष्ट, अशा अर्थाने इती म्हटलं. कशाला? अतिवृष्टी पहिली इती सांगितली, अनावृष्टी दुसरा हिशोब सांगितला, मूषक म्हणजे जिकडे तिकडे उंदर खूप होणे तिसरा विषय सांगितलाय, शलभ क्षमस्व याला टोळझाड आपण म्हणतो त्याचा विषय, शुक म्हणजे पक्ष्यांचा अतिरेक, खूप संख्या त्यांची वाढणे राज्याच्या दृष्टीने वाईट आहे कारण पिकं नष्ट होणार आहेत. आणि शेवटचं सांगितलं आजारपण. या 6 गोष्टींना 6 इती असं म्हटलेलं आहे. या 6 इतींपासून गुरुकृपेने आम्ही मुक्त आहोत. हे जे महाकवी कालिदासांचं वाक्य आहे, म्हणजे दिलीप म्हणतायत भोले, पण महाकवी सांगतायत त्या निमित्ताने राजाची भूमिका कोणती असली पाहिजे, ऋषींची कृपा म्हणजे काय, कोणत्या दृष्टीने समाजातल्या मान्यवरांनी त्यांना मार्गदर्शन करावं, या 6 त्रासांपासून वाचवण्याचं त्याचं वर्णन आपल्या समोर केलं. वशिष्ठांना ब्रह्मयोनी असा शब्द वापरला, म्हणजे थेट ब्रह्मदेवांचे पुत्र, तोही विषय असला पाहिजे. राजाला निपुत्रिक असण्याचं दुःख आहे त्याचा विषय. मग का निपुत्रिक आहे त्याचे कारण दिले. राजाचं दुःख वैयक्तिक नाहीये, प्रजेला पुढे पालन करता नाही आणि पूर्वी जे होऊन गेले पितर, त्या पितरांची सेवा करता येत नाही, ह्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांचं वर्णन. स्नानाला न जाऊ शकणारा बांधून ठेवलेला हत्ती अशी मजेदार उपमा राजाला दिलेली आहे की समोर तलाव दिसत आहे पण त्या तलावात जाता येत नाही कारण बंदिस्त आहे. तसं समोर मुक्तीचा मार्ग आहे पण मला मुक्त होता येत नाही कारण मी निपुत्रिक आहे. ही जी उपमेच्या मागची भूमिका ती आपल्याला सहजतेने पाहता येईल. कारण दिलं का, कारण झालंय अशी वेळ का आली राजावर, का राजावर निपुत्रिकत्वाची वेळ आली, त्याचं कारण त्यांनी दिलं. राजा इंद्राच्या दरबारातून गडबडीने येत होता. तो येत असताना तिथे कामधेनू बसलेली आहे त्या नंदनवनामध्ये आणि त्या कामधेनूकडे लक्ष न देता राजा गेला. तिचा जो लक्ष न देण्याचा जो उपमर्द झालेला आहे, अपमान झालेला आहे, त्या अपमानामुळे तिने शाप दिलेला आहे की जोपर्यंत तू माझ्या संततीची सेवा करणार नाही तोपर्यंत तुला संतती मिळणार नाही. किती मजेदार रचना आहे, लक्ष द्या. कोणाचा शाप? सुरभीचा आपल्याला माहिती असला पाहिजे. कुठे बसलीये? नंदनवनात. बारकावे सगळे आपल्याजवळ टिपलेले असले पाहिजे. ती सध्या कुठे आहे? महर्षी वशिष्ठ सांगतात सध्या सुरभी पाताळ लोकात आहे. वाक्याचा अर्थ सुरभीची तपश्चर्या करता येणार नाही हे त्यांनी आधीच सांगून टाकलं. मग कोणाची तपश्चर्या करायची? तिची कन्या, तिचं नाव दिलेलं आहे नंदिनी. ते आपल्याला नावही माहिती असलं पाहिजे. त्या नंदिनी गायीची तिने तपश्चर्या करायची आहे. कशी दिसते? इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. लाल बुंद तिचा रंग, कपाळावर पांढरा असलेला एकच एक कापसाचा केसांचा पुंजका, कशी दिसते की जणू काही संध्याकाळच्या रक्तवर्णीय असणाऱ्या आकाशामध्ये चंद्रबिंब उगवलेला असावं तशा पद्धतीची उपमाही आपल्याला माहिती पाहिजे. तिच्या चरणधुरीला गंगेची उपमा दिली कारण जशी ती गंगा पवित्र करते तसे ही गोचरण रज जे आहे ते पवित्र करतं. ती चालली की तू चालू लाग, ती थांबली की तू थांब, ती बस सांगितलं. आणि मग राजा एक अंगाई गीत ऐकत झोपला असं पहिल्या अंकाच्या शेवटी वर्णन येतं. अंगाई गीत कोणतं होतं? त्याचं उत्तर आहे आश्रमातल्या ऋषींच्या त्या बालकांनी, त्या आश्रमातल्या शिष्यांनी रात्री वेदांचा अभ्यास करण्याकरता, ऋचांचं पठण करण्याकरता, त्यांची संथा घेण्याकरता जी चाल लावलेली आहे तीच जणू राजाची भूपाळी आहे असं सुंदर वर्णन करून राजा कुशासनावर झोपला.
दर्भाच्या आसनावर ते प्रत्येक बारकावे आपल्या जवळ नोंदवलेले असले पाहिजे, कारण कशाचा उल्लेख येईल सांगता येत नाही. राजा कोणत्या आसनावर झोपला होता, तुम्ही राजमंच केले की संपलं. हा भाव आपल्याला व्यवस्थित कळला पाहिजे या अर्थाने. आणि मग शेवटचा प्रश्न आपल्याला रघुवंशमच्या बारकाव्यातला श्लोक किती झाले त्याची नोंद आपल्याजवळ असली पाहिजे, की पहिल्या सर्गामध्ये 95 श्लोकांची रचना केलेली आहे. मग ही नोंद आपल्याजवळ इतक्या बारकाव्याने आपल्याला एक एक ग्रंथ अभ्यासायचा आहे. आता कळलं तुम्हाला किती कठीण आहे, किती आपल्याला व्यापक विचार करावा लागेल. सविस्तर डोक्यात ते चालत गेलं पाहिजे. हा भाव जेव्हा तयार होईल ना, त्यासाठी प्रचंड असावे लागतील. हा झाला महाकाव्याच्या अभ्यासाचा विषय. आता असे जेवढे महाकाव्य या पद्धतीने त्यांचा अभ्यास करा. पुढचा विषय मी आपल्याला मुद्दाम सांगतो, नाटकाचा अभ्यास. एवढ्याकरता एक नाटक असं घेतो की जे आपण पूर्वी असलेलं आहे, म्हणून मी उदाहरण दिली की आपल्याला लक्षात येईल, म्हणून मुद्दाम त्या नाटकाचा हिशोब सांगतो. जसं स्वप्न वासव दत्तम आपण सगळ्यांनी अभ्यास केलाय. आपण त्याच्या प्रस्तावनाही केल्या, त्याबरोबर कविता कामिनीचा हास हा उल्लेख आपल्याजवळ असला पाहिजे. महाकवी कालिदासांनी कोणत्या नाटकात त्यांचं वर्णन केलं, मालविकाग्निमित्रम, हा उल्लेख आपल्याजवळ असला पाहिजे. भासांवरचा कोणताही अभ्यास करायचा म्हटलं की सोबत अपरिहार्यरित्या येणारं नाव म्हणजे टी गणपती शास्त्री. मग त्यांच्याबद्दलच्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. ते कोणत्या ग्रंथालयात होते, कोणत्या काळात झाले, मग 1910 साली त्यांना हे सगळे नाटक कसे सापडले, ते कुठल्या ग्रंथालयात सापडले, कोणत्या प्रकारच्या लिपीत सापडले, मग त्या गोष्टींची नोंद आपल्याजवळ असली पाहिजे. मग भास नाट्य चक्र असं त्याला नाव कसं देण्यात आलं, केवढं वैशिष्ट्य आहे लक्षात घ्या या अद्वितीय लेखकांचं. महाकवी भासांच्या एकही नाटकांवर त्यांचं स्वतःचं नाव नाही. म्हणजे निदान महाकवी कालिदास उल्लेख तरी करतात की नवनिर्मित महाकवी कालिदास निर्मित नवीन नाटक आपल्याला अभ्यासायचं आहे असं लिहितात तरी. कालिदास ग्रथित वस्तुना असा तरी उल्लेख आपल्या समोर येतो. भासांच्या तोही उल्लेख नाही, कुठल्याच नाटकात नाही. एक स्वप्न वासव दत्तम जगाला माहिती होतं, कायम लोकांच्या डोक्यात होतं, परंपरेने चालत आलेलं होतं, हे भासांचं आहे. ते त्या 13 नाटकात सापडलं आणि मग उरलेल्या नाटकांचा अंतर्गत अभ्यास केला आणि मग त्यातून सांगण्यात आलं की हे 13च्या 13 नाटकं भासांचे आहेत. त्यांना सगळ्यांना एकत्र नाव भास नाट्य चक्र असं देण्यात आलं. मग आता भासनाट्य चक्र म्हटलं की कोणते 13 नाटक आहेत, नोंद आपल्या जवळ असली पाहिजे. मग अशी सांगितलं तसं सगळे बारकावे, त्यातला नायक कोण, नायिका कोण, प्रधान रस कोणता, कोणता विषय त्यात मांडलेला आहे, निदान प्राथमिक गोष्टी आपल्या जवळ व्यवस्थित नोंदवून असल्या पाहिजे. किती अंक त्याच्यामध्ये आहेत, कोणत्या प्रकारचं ते रूपक आहे. कारण भासांजवळ 13 नाटकं आहेत म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी वापरलेले आहेत. कोणाला आयोग म्हणतात, या सगळ्यांचं नोंद आपल्याजवळ असली पाहिजे. एकमेव द्वितीय अशा प्रकारचं फारचित सापडणार संस्कृत मधलं ज्याला शोकांत म्हणतो तसं आपल्याला उरुभंग मिळतं. नाहीये शोकाचा आपल्याला बृहत कथेवर. हॅलो सर, तुमचं नेटवर्क नीट नाहीये. अनेक नाटक गेलं सर. सर आपला आवाज गेला. नाही सरच लेफ्ट झालेत बाकीचे. नाही, नीट 1 सेकंदाकरता गेला असेल. येतोय आवाज? हो येतोय. आता येतोय. मग बृहत कथा म्हटल्याबरोबर आपल्याला गुणाढ्यांची माहिती आपल्याजवळ असली पाहिजे. त्यांनी ती पैशाची भाषेत लिहिलं होतं, ही नोंद आपल्याजवळ पाहिजे. त्याच्यावर सोमदेवांनी रचना केली, त्याची नोंद आपल्याजवळ पाहिजे. कथा सरित सागर नावाचा ग्रंथ लिहिला, त्याची नोंद आपल्याजवळ असली पाहिजे. त्यातून उदयन कथा आली. मग उदयन कथेवर महत्वाचे किती साहित्य कृती आहेत, कारण बहुसंख्य सगळ्या साहित्यकारांना
वेळ लावलेलं आहे. म्हणजे अगदी महाकाव्य आपण पाहतो, मेघदूतमचा विचार आपण करतो, तिथे आपण संपूर्ण मेघदूतामध्ये कुठेही नसलेलं एकमेव म्हाताऱ्यांचं वर्णन आहे. इतर वेळा म्हाताऱ्यांचं वर्णन नाही, सगळ्या तरुणांचं वर्णन. पण तिथे आपल्याला म्हाताऱ्यांचं वर्णन मिळतं. पण कसे म्हातारे? उदयन कथा कोविद ग्राम वृद्धा. म्हणजे ते म्हातारे सुद्धा उदयनाच्या प्रेमाच्या कथा सांगणारे आहेत. म्हातारे सुद्धा प्रेमकथांचं वर्णन करणारे, म्हणून त्यांचा उल्लेख निदान कालिदासांनी केला. मग कालिदासांनाही उदयन कथा कुठेतरी जवळची वाटते. हर्षांनी त्याच्यावर रत्नावली लिहिली, भासांनी त्याच्यावर स्वप्नावसतम लिहिलं, प्रतिज्ञा योगदानाचाही विषय आला. मग उदयन कथेवर असणारे म्हणजे बृहत कथेच्या आधारे लिहिलेले हे नाटकं आपल्याला माहिती पाहिजे. मग नाटकाचा जेव्हा आपण स्वप्नावसतम विचार करतोय तेव्हा नायक, मग उदयन नावाचा नायक आपल्याला माहिती आहे, त्याचा वंश आपल्याला माहिती पाहिजे. तो वंश वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे कोणतं घराणं आहे, वंश किती मोठा आहे, किती मागे जाता येतं, त्याचं उत्तर आहे वीरश्रेष्ठ अर्जुनापासून. 5 पांडवांपैकी जे तृतीय पंडुपुत्र आहेत वीरश्रेष्ठ अर्जुन, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा परीक्षित, परीक्षितीचा मुलगा जन्मेजय, जन्मेजयाचा मुलगा शतानिक, शतानिकाचा मुलगा सहस्रानिक, सहस्रानिकाचा पुत्र उदयन. ही सूची जी आहे ती आपल्याजवळ नोंदवलेली असली पाहिजे. उदयनाचा आणि अर्जुनाचा म्हणजे अर्जुनाचा 7वा वंशज ही जी भूमिका आहे ती आपल्याजवळ तयार पाहिजे. मग त्याचा देश कोणता आहे? वत्स देशाचं वर्णन आलं, त्या देशाचं नाव पाहिजे. राजधानी, तिचं नाव कौशांबी आहे, त्या कौशांबीचं वर्णन आपल्याजवळ पाहिजे. राणीचा विचार आला की त्या बाबतीत सगळ्या त्या गोष्टी. मग वासवदत्तेचं वर्णन त्या पद्धतीने आपल्याला, अमात्य कोण आहेत त्यांचे, दोन्ही राण्यांचं वर्णन, वासवदत्ता कुठली, पद्मावती कोणती, अमात्याचं वर्णन. मग अमात्य आपल्याला यौगंधरायण आहे, 2दाच येतो तो, अगदी पहिल्या अंकात आला, अगदी शेवटी आला. पण त्याची महत्वाची गोष्ट सेनापती, त्या सेनापतीचं वर्णन आपल्या जवळ, की सेनापती आपल्याला रोमनवान माहिती आहे. मग विदूषकाचं नाव, तिथे असलेला विदूषक, मग त्याच्या शत्रूचं नाव फार क्वचित सापडतं, सगळीकडे असेलच असं नाही, पण इथे शत्रूचं नाव दिलेलं आहे. त्याचा अरुणी जो शत्रू आहे विंध्य पर्वतावर राहणारा, त्याचं वर्णन आपल्याजवळ असलं पाहिजे. म्हणजे तो कुठला याचंही नोंद आपल्याजवळ पाहिजे. एकदा वासवदत्तेच्या अभ्यासाकडे आपण वळलो की मग प्रद्योताची ती मुलगी आहे, त्या प्रद्योताला वेगळं नाव काय आहे? महासेन नाव आहे. कुठे राहतो ते? अवंती देशातली आहे. अवंतीची राजधानी कोणती? उज्जैनी. तिथे त्या तिच्या आईचं नाव, त्याचा उल्लेख आपल्याला नाटकात मिळतो, अंगारवती. हे 2 नावं आल्यानंतर आता आणखीन 2 नावं पहा, आठवतात का? आपल्याला अभ्यास तसा चालू आहे का? स्वतःला तपासा. त्या प्रद्योताकडून आणि या अंगारवतीकडून 2 जण उदयनाकडे पाठवण्यात आले होते. त्या दोघांचे नाव आठवतात का? विचार करा. मग तो रैभ्यस गोत्राचा म्हणजे नावाचा, गोत्र हे शब्द आहे तिथं वापरलेले, रैभ्यस नावाचा तिकडचा कंचुकी आला होता वासवदत्तेकडचा. आणि वासवदत्तेच्या आईनी म्हणजे अंगारवतीनी पाठवलेली दाई आलेली होती, जिने लहानपणी वासवदत्तेला खेळवलंय, तिचं नाव. मग ते नाव आपल्याला शोधून काढा. सांगता येते मला, सांगणे हा विषय नाही, माझ्यासमोर नोंदवलेला आहे. तुम्ही शोधा त्या निमित्ताने, कारण जेव्हा तुम्ही शोधाल ना तेव्हा तुम्हाला त्याच्यातली मजा कळेल, तेव्हा तुम्हाला ते पक्क लक्षात राहील. नाही तर मग अशी म्हणतो सर कर्णाचा शाप 1-1.5 तास खूप सुंदर व्याख्यान झालं. ह्या गोष्टी शोधा, बारकावे त्यातले शोधून काढा. या कंचुकीचं नाव कुठं मिळतंय का? त्या कंचुकीचं नाव काय आहे? त्याच्यासोबत दाई आली होती, तिचं नाव काय? पद्मावती म्हटल्यानंतर पद्मावती कोणत्या प्रांताची राजकन्या आहे? पद्मावतीच्या भावाचं नाव आलेलं आहे, कोणतं? राजाची वीणा वाजवतो राजा, त्या वीणेचं नाव आलंय ते घोषवती आपल्याला माहिती असलं पाहिजे. काही ठिकाणांची नावं येतात. म्हणजे जसं 4था अंक आला की आपल्याला प्रमद वन असं त्या वनाला विशेष दिलेलं नाव आपल्याला माहिती आहे, ते माहिती असलं पाहिजे. तिची शय्या घातलेली आहे कुठे? समुद्रगृह, वेगळा उल्लेख आहे. हे बारकावे आपल्याजवळ टिकलेले असले पाहिजे. त्यानंतर सगळ्यात मोठं काम जे नाटकांच्या बाबतीत करायचंय ते त्यातले अत्यंत महत्वाचे वाक्य, जे त्या काळात आपण संदर्भासह स्पष्टीकरणाकरता वापरले, ते सगळे वाक्य आता पुन्हा ते पुस्तकं काढा, तिथे केलेले अंडरलाईन असतीलच, त्या शोधून काढा, ते सगळे वाक्य लिहा. त्याच्या खाली आता आपल्याला वाक्य किंवा त्या वाक्याचा संदर्भ नाही द्यायचा आहे, आता आपल्याला लक्षात ठेवायचंय कोणी म्हटलं, कोणाला म्हटलं, कोणत्या जागी म्हटलं,
कशा करता म्हटलं हे आपल्याला लिहून काढता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जसं स्वप्न असं उत्तम आहे, अंकशः आपल्याला महत्वाच्या घटना डोक्यात असल्या पाहिजे. कारण मगाशी म्हटलं तसं कोणत्या अंकात कोणती घटना घडली अशा पद्धतीच्या 4 गोष्टींच्या जोड्या लावण्यावाला प्रश्न आपल्याला येऊ शकतो. मग आपल्या डोक्यात असलं पाहिजे आश्रम प्रसंग पहिल्या अंकात, ब्रह्मचारी प्रसंग पहिल्या अंकात, कंदुक क्रीडा प्रसंग दुसऱ्या अंकात, त्यानंतर माला गुंफण कार्यक्रम तिसऱ्या अंक म्हणजे तो प्रसंग तिसऱ्या अंकात. त्या माला गुंफणाचा विषय आल्याबरोबर 2 वनस्पतींचे नावं आले होते, आठवतात का पहा. ते वनस्पतींचे नावं आपल्याला आठवले पाहिजे. पहिली वनस्पती जी ती म्हणते ही टाकणार नाही, कोणती, अविधवाकरण नाही पाहिजे ही वनस्पती. का? तिने कारण मस्त सांगितलं. ती म्हणते नाही हे कारण नाहीये, कारण आता ती त्याची जी पूर्वीची राणी आहे ती त्याच्या जवळ नाहीये, म्हणून अविधवाकरण ती टाकली, माफ करा. अविधवाकरण वनस्पती ती दोघींच्याही नावाने टाकते. सपत्नी मर्दन दुसऱ्या वनस्पतीचं नाव ते नसलं पाहिजे. अशा पद्धतीच्या ज्या रचना त्या आपल्याला व्यवस्थित वापरता आल्या पाहिजे, त्यांची गोष्ट. मग म्हटलं तसं माला गुंफण तिसऱ्या अंकातला प्रसंग आहे. चौथ्या अंकात प्रमदवन प्रसंग येतो. प्रमदवन प्रसंग पाहताना पहा, एक वर्णन आलेलं आहे. दोघे जण खोटे बोलतात. वासवदत्ताही खोटं बोलतीये. का रडतीये त्याचं कारण तिने खोटं सांगितलं. पुढे विदूषकाच्या समोर जेव्हा येऊन पोहोचते वसंतकाच्या, त्या वसंतकाच्या समोर पद्मावती आल्यानंतर वसंतकाने तिला खोटं कारण सांगितलं. हे खोटं कारण मी तिला सांगितलंय, हे वसंतकाने राजाला सांगितलं. राजाने तेच खोटं कारण सांगितलं. कोणतं? का शकुसुम रेणुना. मग माझ्यासारखा बारीक प्रश्न विचारणारा असेल तर राजाच्या किंवा वासवदत्तेच्या डोळ्यात कोणत्या पुष्पाच्या परागकणांनी अश्रू आले असा प्रश्न येऊ शकतो आपल्याला. मग तो काश पुष्पाचा उल्लेख आपल्याला आला पाहिजे, इत्यादी गोष्टी. मी जर सांगितलं प्रमदवन, 5व्या अंकात आपण पोहोचलो की स्वप्न प्रसंग, 6व्या अंकात जाऊन पोहोचलात की तिथे आपल्याला येणारा मग तिच्या परत मिळण्याचा प्रसंग. हे सगळे प्रसंग अंकशः आपल्या जवळ लिहून पाहिजेत, त्याच्या व्यवस्थित नोंदी पाहिजेत. मग वाक्य जेव्हा येतात तेव्हा अनेकदा ते वाक्य म्हटलेले कोणीतरी वेगळेच आहेत, पण म्हटले कोणातरी बद्दल आहेत. मग अशा प्रकारचे वाक्य त्यांची सूची आपल्याला केली पाहिजे. जसं महाकुल स्निग्धा निपुणाच असं ती दासी म्हणते, सांगते कोणाचं वाक्य? आमची महाराणी असं म्हणतीये की महाकुल प्रसूता स्निग्धा निपुणा. कोणाचं बद्दल वाक्य आहे? वाक्य आपल्या समोर वासवदत्तेबद्दल आहे. हे जे वाक्य आहेत ते कोणी कोणाबद्दल म्हटलेले आहेत अशा पद्धतीची नोंद आपल्या जवळ व्यवस्थित असली पाहिजे. आणि मग सांगितलं तसं की वेगवेगळ्या प्रकारचे जे संदर्भाचे श्लोक आहेत की कोणी कोणाला म्हटलेलं आहे, कोणत्या संदर्भात. चक्रार पंक्ती बघच्छति भाग्य पंक्ती ही आपल्या सगळ्यांना पाठ होऊन गेलेला असेल आतापर्यंत. मग यौगंधरायण म्हणतो, वासवदत्तेला म्हणतो, आश्रमात म्हणतो. जेव्हा तिला दूर सारल्या जातं तेव्हा तिला झालेल्या दुःखाचं परिमार्जन करण्यासाठी म्हणतो. हे सगळे मुद्दे आपल्याजवळ लिहून असले पाहिजे. या पद्धतीने आपण नाटकांचा अभ्यास करायला पाहिजे. एक नाटक मुद्दा मी तुमच्या समोर फक्त चुणूक म्हणून ठेवलं, उरलेल्या नाटकांचा अशा पद्धतीने बारकाईने. मग नायक म्हटला की नायकाचे मुद्दे, नायिका म्हटलं की नायिका, म्हणजे त्यांचे जे प्रकार वगैरे सांगितले ते सगळे आपल्याला माहिती असले पाहिजे. आणि मगाशी सांगितलं तसं पुन्हा त्यांच्या जोड्या जुळवून आपल्याजवळ तयार पाहिजे. की अभिज्ञान शाकुंतलमची नायिका कशी आहे, स्वप्नास्तमची कशी आहे, मुद्रा राक्षसची कशी आहे, मृच्छकटिकमची कशी आहे, मुद्रा राक्षस म्हणजे नायिकचा नायिका, मृच्छकटिकमची नायिका कशी आहे, या सगळ्या नायिकांचा विचार आपल्याला एकत्रित व्यवस्थित मगाशी सांगितलं तसं जोड्या जुळवा पद्धतीने पण केलेला असला पाहिजे. एक विशेष सूचना मला सांगण्यात आली होती की चंपू काव्याबद्दल थोडं जरा जास्त बोला किंवा त्याच्यावर थोडासा प्रकाश टाका, म्हणून त्याचा एक विचार आपल्या समोर मांडतो. अर्थात एक गोष्ट लक्षात घ्या, चंपू काव्याबद्दल फार माहिती मिळणं सोपं नाहीये. का? त्याचं कारण असं आहे की हे फार प्राचीनही नाहीये आणि अलीकडच्या काळात त्याचा प्रचार नाहीये. या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे चंपू काव्य थोडस बाजूला पडलेला संस्कृत साहित्याचा प्रकार आहे, पण आपल्याला अभ्यासाला आहे. आणि त्यातल्या त्यात नलचंपूचा पहिला सर्ग आपल्याला अभ्यासाला आहे, म्हणून दोन्ही गोष्टींचं थोडकच वर्णन करण्याचा प्रयत्न करू. चंपू काव्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य जे आपल्याला ऐकून माहिती असेल, गद्य पद्यमयम काव्यम चंपुरित्यभिधीयते, अशी व्याख्या साहित्य दर्पणकारांनी आपल्या समोर दिली की या साहित्यामध्ये गद्य आणि पद्य दोन्हींचा समावेश असतो. अर्थात ही रचना नवीन नाही,
ही रचना म्हणून नवीन नाही कशी, अगदी यजुर्वेदापासून आपल्याला अशी रचना पाहायला मिळते किंवा अथर्ववेदात अशी रचना आपल्याला पाहायला मिळते. काही भाग गद्य असतो, काही भाग पद्य असतो, दोन्हींचा समन्वय आपल्याला एकत्र पाहायला मिळतो. ही शैली तेव्हापासून आहे, पण या शैलीत काव्य निर्मिती ही प्रक्रिया फार नंतरची आहे. म्हणून ही नंतरची असल्यामुळे भामह असतील किंवा दंडी असतील किंवा वामनाचार्य असतील यांनी फार कमी वर्णन त्याच्यावर केलंय. एखाद्या वेळी ओघात आलं असेल तर आले, फार वर्णन ते चंपू काव्यांचं करत नाहीत किंवा चंपू काव्यातले फार उदाहरणं देऊन काव्यशास्त्राचं वर्णन करत नाहीत, कारण ते बाजूला पडलेलं आहे. प्राकृत शैलीमध्ये आपल्या समोर सध्याचं जे आहे ते येऊन पोहोचलेलं पहिलं आपल्याला काव्य पाहायला मिळतं. त्रिविक्रम भट्ट नावाच्या साहित्यकारांनी लिहिलेलं नलचंपू जे आहे ते नलचंपू आपल्याला पहिलं काव्य म्हणून पाहायला मिळतं, जे 10व्या शतकामध्ये निर्माण झालेलं आहे. म्हणजे त्याच्या आधीचे चंपू काव्य आपल्याला उपलब्धच होत नाही आणि त्याच्यामुळे 10व्या शतकानंतरचाच इतिहास त्याला आहे. आणि फार फार पुढे गेला तर 17व्या शतकापर्यंत, त्याच्यानंतर चंपू काव्याची निर्मिती नाही. म्हणून मधल्या 6-7 शतकातच फक्त त्याची निर्मिती असल्यामुळे चंपू काव्य फार काही लिहिल्या जात नाही किंवा त्याच्यावर काही मिळत नाही. अर्थात असं जरी असलं तरी अनेक चंपू काव्य रचनाकार आपल्याकडे आहेत. सोमदेव सुरींचं यशतिलक आहे, भोजरामांचं चंपू रामायण आहे, कर्णपुरींचं आनंद वृंदावन आहे, जीव गोसावींनी लिहिलेलं गोपाल चंपू काव्य आहे, नीलकंठ दीक्षितांनी लिहिलेला नीलकंठ चंपू आहे, अनंत कवींनी लिहिलेलं चंपू भारत नावाचं काव्य आहे. असे काही महत्वाचे चंपू काव्य आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात हा प्रकार फारसा लोकप्रिय झालेला नाही, कारण आपल्याला एक सवय असते, एकतर गद्य ते गद्य सलग वाचायचं किंवा पद्य ते पद्य सलग वाचायचं. त्याही पलीकडे साहित्यामध्ये महाकाव्य आणि नाटक यांनी इतका प्रभाव जनमानसावर पाडलेला आहे की बाकीच्या विधा ज्या आहेत त्या नाही म्हटलं तरी मागं पडल्या, आणि त्यात हे चंपू काव्य मागं पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. का त्याला चंपू काव्य म्हणतात त्याच्यावर वर्णन करताना सांगितलं, चुरादिगण जो आहे त्यातला चप धातू जो गत्यर्थक आहे त्या चंपयती किंवा चंपती चंप, गम हा त्याचा एक अर्थ, ज्ञान हा त्याचा दुसरा अर्थ, मोक्ष प्राप्ती हा तिसरा अर्थ, आणि म्हणून मोक्ष सदृश्य आनंद चंपू काव्य देत, म्हणून त्याला चंपू म्हणतात. अशा प्रकारची त्याची व्युत्पत्ती किंवा त्याच्यावरचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतं. आता गंमत अशी आहे की त्या काव्याच्या एखाद्या अभ्यासकाने किंवा रचनाकाराने मोठ्या कौतुकाने हे लिहिलं असेल की ब्रह्मानंद सहोदर आनंद प्राप्त होतो. गंमत अशी आहे, हे तर सगळ्याच काव्यात वर्णन आहे ना. सद्य परनिवृत्तये आपण अभ्यास केलेला आहे काव्य प्रकाशामध्ये, की तात्काळ आनंद प्राप्त होणे, श्रेष्ठ आनंद प्राप्त होणे, हे तर काव्याचं तसंही लक्षण आहे, काव्याचं ते प्रयोजनच आहे. आणि म्हणून केवळ चंपू काव्यात ते असं म्हणण्याची वेगळी गरज नाही. मग दुसऱ्या पद्धतीने वर्णन करण्यात आलं, ज्याच्यात चमत्कृतीपूर्ण वर्णन आहे त्याला चंपू काव्य म्हणतात. अशी एक व्याख्या हरिदास भट्टाचार्य नावाच्या आचार्यांनी लिहिलेली आहे. विस्मयीकृत्य प्रसादयती इति चंपुः, चमत्कृत्य पुनाति हृदयं विस्मयीकृत्य प्रसादयती इति चंपुः, अशी व्याख्या ते आपल्या समोर देतात. आणि मग त्यामध्ये रस किंवा औचित्य यापेक्षा पांडित्य प्रदर्शनाला जास्त महत्व आहे. चंपू काव्याचं हे वैशिष्ट्य आहे की कोणता रस चालवायचा हे तितकं महत्वाचं नाही, औचित्य घटनांमधलं याच्यावरही फार नाही. चमत्कृती जी आहे ती शब्द चमत्कृती, सभंग श्लेष हे त्याचं वैशिष्ट्य आहे. सातत्याने श्लेषांचा उपयोग, यमकाचा उपयोग, त्या यमकांच्या वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग आपल्याला या काव्यात पाहायला मिळतो. आणि म्हणून पांडित्य हा त्याचा अत्यंत स्थायी भाव आहे, हे चंपू काव्यात आपल्याला पाहायला मिळतं. मग नलचंपू बद्दलचा विचार करू. दक्षिण भारतामध्ये जी राष्ट्रकूट वंश झाला त्यामध्ये जो कृष्ण द्वितीय त्याचा पौत्र असणाऱ्या, लक्ष्मीपुत्र असणाऱ्या, लक्ष्मीपुत्र हे नाव आहे त्याचं, आईचं नाव असणाऱ्या लक्ष्मी त्या अर्थाने, जगतुक आणि लक्ष्मी यांचा पुत्र असणाऱ्या इंद्रराज तृतीय, नाव लक्षात ठेवा सगळे, हे इंद्रराज तृतीय जे आहेत त्यांच्या आश्रयाला हे आपले कवी होते त्रिविक्रम भट्ट, आणि त्यांनी लिहिलेलं या राजाचा राज्यकाळ
विक्रम संवत 972 म्हणजे इसवी सणाच्या बाबतीत 915 म्हणून 10वं शतक जसं म्हटलं तसं 10व्या शतकामध्ये हे काव्य आपल्या समोर आलेलं आहे. 7 उच्छ्वास त्याच्यामध्ये आहेत. नल दमयंती ही कथा त्याच्यामध्ये आहे. आता नल दमयंती कथा म्हटल्याबरोबर आपल्याला महाभारताचा हिशोब आला पाहिजे की ती कथा घेतली कुठून, मूळ सूत्र काय आहे. मग जसं एका बाजूला मी आपल्याला कथा सरित सागर किंवा बृहत कथेचा विषय सांगितला तसा आपल्याला महाभारतामधल्या मग वनपर्वामध्ये असणारी ही मूळ कथा, वनपर्वात सुद्धा 52व्या अध्यायापासून 79व्या अध्यायापर्यंत नलकथा आहे. पण इथं तेवढी नाही वापरलेली, यांनी फक्त 3च अध्यायाचा हिशोब केला. 53व्यापासून 56व्यापर्यंत महाभारतातले अध्याय म्हणतोय. 53 अध्यायापासून 56व्या अध्यायापर्यंत वनपर्वातल्या या नलदमयंती कथेवर नलचंपू काव्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग त्यामध्ये राजाची नल राज्याची आता म्हटलं तशा पद्धतीने जीवन वृत्तांत, जीवन सरणी आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला पहिला सर्ग व्यापक अभ्यासा करताय म्हणजे त्यातले बारकावेने अभ्यासा करता त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की पहिला सर्ग जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केला, आपल्याला मॅडमनी पाठवलेला आहे, आपल्याला लक्षात येईल 22 टप्पे आपल्याला करता येतात. म्हणजे जेव्हा त्याचं आपण वर्गीकरण करत जाऊ, वाचत जाऊ ते श्लोक, तेव्हा 22 वेगवेगळे टप्पे आहेत. टप्प्यांचा विचार मी आपल्या समोर सांगतो. पहिला टप्पा मंगलाचरणाचा आहे. त्याच्यामध्ये स्वाभाविक शिवपार्वतीच्या स्तुतीपासून मंगलाचरण केलेलं आहे, मदनाचं वर्णन केलेलं आहे, योषिता विलासाचं वर्णन केलंय, सारस्वतांना अभिवंदन केलेलं आहे. हे सगळे टप्पे आपल्याला पाहायला मिळतील. मग सत्काव्य प्रशंसा केलेली आहे, आपल्या आधीच्या कवींची प्रशंसा. दुसरा मुद्दा आपल्या समोर येतो, रामायणाची प्रशंसा आहे, महाभारताची प्रशंसा आहे, गुणाढ्यांची प्रशंसा आहे. आणखीन कोणकोणते आहेत उरलेले वाचून काढा. आणि अत्यंत महत्वाची रचना, काही सुंदर श्लोक त्या निमित्ताने आपल्याला मिळाले. जसं रामायणाबद्दल वर्णन करत असताना एक सहज श्लोक जो आहे तो आपल्याला अनेकांना ऐकून ऐकून पाठ असलेला असतो. सदूषणापि निर्दोषा, ज्याच्यामध्ये दूषण नावाचा राक्षस आहे पण कथा निर्दोष आहे. स खरापी सुकोमला, खरं त्याच्यामध्ये राक्षस आहे पण कथा मात्र सुकोमल आहे. नमस्तस्मै कृतायेन रम्या रामायणी कथा, हा जो श्लोक आहे हा त्रिविक्रम भटांनी नलचंपू मध्ये वापरलेला श्लोक आहे. आपल्याला श्लोकाचा उद्गम माहिती असायला हरकत नाही. वाल्मिकी इत्यादी कवींची प्रशंसा केली आहे. तिसरा टप्पा वाल्मिकी इत्यादी कवींची प्रशंसा केलेली आहे. इत्यादी मी का म्हणतोय, उरलेले कोणते ते वाचून काढा. पण हा टप्पा आपल्याला वाचता येतो की वाल्मिकी इत्यादी कवींची प्रशंसा केली. मग कवीच्या वंशाचा परिचय त्यांनी दिलेला आहे. आता जे मुद्दे सांगितले, कोणता राजा आहे, मग त्यांची आई कोण, वडील कोण, जे जे मुद्दे आले असतील ते आपण वाचून काढू शकता. काव्यगत उद्देश काय आहे, मी का काव्य करतो, हे जे सगळं कवी लिहितात त्या पुढचा टप्पा आपल्याला पाहता येतो. मग चंपू काव्य प्रशंसा, त्यांनी आपल्या समोर श्लोक लिहिले की चंपू काव्याचं महत्व काय आहे ते आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतरचा पुढचा टप्पा आपल्याला आर्यावर्त वर्णन पाहायला मिळतं. या भारत देशाचं, ज्याला प्राचीनतम काळातलं नाव आर्यावर्त आहे, त्या आर्यावर्ताचं वर्णन आलं. त्या आर्यावर्तात निवास करण्याचं सुख काय आहे याचं वर्णन करणारे श्लोक आपल्या समोर येतात. मग त्या आर्यावर्तात असणाऱ्या निषध जनपथाचा विचार येतो, त्या प्रांताचा विचार येतो. त्याचं निषधा ही जी राजधानी आहे त्या राजधानीचं वर्णन पुढचा टप्पा आपल्याला पाहायला मिळतो. कारण तिथला राजा आहे महाराज नल, म्हणून निषधाचा राजा. म्हणून आपल्याला माघांचं काव्य माहितीये, नैषधीय चरितम. त्या नैषधीय चरित्र शिशुपाल माफ करा, श्री हर्षांचं काव्य, श्री हर्षांनी लिहिलेलं नैषधीय चरितम आपल्याला माहितीये. त्याचा उल्लेख आपल्याला, म्हणून निषधाचा राजा. मग नल राजाचं वर्णन केलेलं आहे. मग कोणकोणत्या गुणांचं वर्णन केलं याची सूची आपण करू शकता. त्याच्या मंत्र्याचा उल्लेख केलेला आहे. मग त्या मंत्र्याचं नाव आपल्याला श्रुतिशील ते माहिती असलं पाहिजे, आपल्याजवळ टिपलेलं असलं पाहिजे. नलाचं व्यावहारिक जीवन कसं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तो दिवसभरात किंवा त्याच्या एकंदरीत कार्यप्रणालीमध्ये कशा पद्धतीचं वर्तन करतो याचे काही मुद्दे आले, ती नोंद आपण घेऊ शकता सहजपणे. मग त्यानंतर वर्षा ऋतूचं वर्णन आलं. आपल्याला तोही मुद्दा म्हणूनही माहिती पाहिजे आणि वर्षा ऋतूचं वर्णन आहे की कोणत्या ऋतूचं वर्णन पहिल्या अंकात येतं किंवा पहिल्या उल्हासामध्ये सर्गामध्ये येतं, त्याचं वर्णन आपल्याला वर्षा ऋतू. वर्षा ऋतू म्हटलं की स्वाभाविक वर्णन कशाचे येणार,
मग पक्षाचं वर्णन म्हटलं की मयुराचं येणार, प्राण्याचं वर्णन म्हटलं की महिषाचं आलं, झाडाचं वर्णन म्हटलं की कदंबाचं आलं, नीडारंभ घरट्यांची बांधण्याची क्रिया, कारण त्या काळामध्ये पक्षांचा तो विचार, तो विषय आपल्या समोर येतो. बकुल वनाचं वर्णन आलं, फुलांचं वर्णन महत्वाचं आहे. इंद्रगोप नावाच्या किड्याचं वर्णन तिथं आलेलं आहे, ज्याला आपण मृगाचा किडा म्हणतो. लाल असा तांबूस रंगाचा मखमली सारखा किडा, मृगाच्या सुरुवातीला पहिला मृगाचा पाऊस पडला की निघतात, त्याला इंद्रगोप असं म्हटलेलं आहे संस्कृतमध्ये. त्या इंद्रगोप कीटाचं वर्णन आलेलं आहे. हे सगळे वर्णन आपल्याजवळ लिहून पाहिजेत. त्यानंतर आखेट वर्णन आपल्या समोर आलं की कशा पद्धतीने तो शिकारीला गेला, कोणत्या प्राण्यांचा उपद्रव, प्रश्न आपल्याला येऊ शकतो. सुकर वर्णन केलंय, रानडुकरांचा त्रास वाढलेला होता आणि म्हणून राजा शिकारी करता गेला, ते वर्णन. कोणत्या झाडाखाली थांबला, शाल वृक्षाचं वर्णन पुन्हा आलं. आणि एक बदल केलेला आहे कवीनी. आपल्याला नल दमयंतीची कथा म्हटलं की सोबत तिसरं पात्र आपोआप आठवणार, त्याचं नाव आहे हंस. इथे त्यांनी हंस नाही आणलेला, इथे त्यांनी एक पथिक म्हटलेलं आहे, एक वाटसरू येतो. कारण हंस बोलतो हे सांगायला वास्तविक काही हरकत नव्हती. चमत्कृती पूर्णता हा जर चंपू काव्याचं वैशिष्ट्य असेल तर हंस बोलण्यात काही पंचायत नाही. कारण आपल्याकडच्या नीतिकथांमध्ये सगळे प्राणी बोलतात आणि आपले सगळे संस्कृतचे अभ्यासक ते व्यवस्थित समजून घेतात. तुमच्या वेळी कोणी प्रश्न केला का आजपर्यंत कधी हितोपदेश वाचताना किंवा पंचतंत्र वाचताना की कोल्हा कोल्हिणीला कसा बोलला, कोल्ह्याला कुठं बोलता येतं, तो बोललेला कोल्हिणीला कसं कळलं, ते दोघं जण बोलत होते, तुम्ही तिथं ऐकायला कशाला गेले, असे काही प्रश्न आपण विचारत नाही. आपल्याला ते समजतं की त्यातून जे सांगायचंय ते महत्वाचं आहे. अन्योक्ती प्रकार आहे तो, त्या पद्धतीने. इतर वेळा खरं तर हंसाचं वर्णन आहे, पण इथे त्यांनी पथिकाचं वर्णन केलं. तो पथिक दक्षिण दिशेकडून आला याचं वैशिष्ट्याने वर्णन केलं. त्यांनी दक्षिण दिशेच्या सुंदरीचं नाव वापरलेलंच नाही सुरुवातीला, पण ते दमयंतीचं वर्णन आहे. मग त्या दमयंती म्हटल्यानंतर आपल्याला कुंडिनपूर माहिती असली पाहिजे. कुंडिनपूर म्हटल्यानंतर आपल्याला कौंडिन्यपूर म्हटलं की अमरावती, हे सगळे आपल्याला संदर्भ माहिती असले पाहिजे. त्यानंतर असणारा त्याच्यात पुढे आलेला रुक्मिणीचा उल्लेख आपल्या डोक्यात असला पाहिजे कुंडिनपूरचा विषय आल्यानंतर. मग ते कौंडिन्यपूरचं वर्णन आलं, कुंडिनपूरचा विषय आला. त्या युवतीचं त्यांनी केलेलं चमत्कृती पूर्ण वर्णन ऐकलं. त्या युवतीच्या समोर मी तुझं वर्णन केलेलं आहे. राजाला शब्द वापरत आणतो उत्तर दिशा युवक असं म्हणतो. तिकडे दक्षिण दिशा युवती शब्द वापरला, इकडे उत्तर दिशा युवक असा शब्द वापरला. आणि मग उत्तर दिशा युवक असणाऱ्या त्या नलाचं वर्णन मी तिच्या समोर कसं केलेलं आहे हे त्या पथिकानी सांगितलं. तिचं वर्णन तो नलासमोर करतो आणि मग नलाच्या मनामध्ये दमयंती बद्दल आकर्षण निर्माण होतं आणि कामातुर नल असं आपल्याला पाहायला मिळतं. असं पहिल्या स्वर्गामध्ये 64 श्लोक आहेत की ज्याच्या आधारे मग गद्यही आहे आणि श्लोक 64 आहेत, म्हणून तो आकडाही आपल्याला नोंदवलेला असला पाहिजे. त्याच्यावर चंडपाल नावाच्या पंडितांनी केलेली टीका आपल्याला मॅडमनी पाठवलेली आहे. म्हणजे कोणाची महत्वाची टीका आहे तर चंडपाल हे नाव सुद्धा आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने एक एक ग्रंथ घेऊन त्या ग्रंथाचं जे आता मी आपल्याला एक मुद्दे म्हणून सांगितले तशा मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करा. अभ्यास इतका व्यापक करता येतो की ते करत असताना आपल्याला नवनवीन मुद्दे सुचतील. त्या पद्धतीने अभ्यास करा. यश निश्चितपणे तुमचं आहे. शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जयतु संस्कृतम. धन्यवाद सर. आपण सगळे मुद्दे ओघवत्या आपल्या नेहमीच्या शैलीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आणि नक्कीच विद्यार्थ्यांना आपल्या या साहित्य विषयाचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की त्यांनी आपले फीडबॅक फॉर्म भरायचे आहेत. ते भरल्यानंतरच आपल्याला प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. यानंतर मी माझी मैत्रीण डॉक्टर जयश्री सकळकळे हिला विनंती करते की आपण आजच्या या सत्राचं आभार प्रदर्शन करावं. डॉक्टर जयश्री सकळकळे. धन्यवाद भाग्यश्री. आजच्या या सभेमध्ये म्हणजे आजच्या या आपल्या 5व्या दिवशी डॉक्टर स्वानंद पुंड सर आपल्यामध्ये उपस्थित होते आणि त्यांच्या अत्यंत प्रगल्भ अशा ओघवत्या अशा एक प्रभावी वाणीचा परिचय आपल्या सगळ्यांना झाला असेल आणि अत्यंत अभ्यासपूर्ण. त्यांना विशेष प्रार्थना केली होती, विनंती केली होती की सर तुम्ही नलचंपू बद्दल बोला, कारण कोणालाच काही माहिती नाहीये
आणि त्यांनी इतकं बारकाईने तपशील दिलेला आहे की आता सगळ्यांना नलचंपू बद्दल माहिती आहे असं मी म्हणू शकते. सर, आपण इतकं सुंदर व्याख्यान दिले, कारण जेव्हा संस्कृत साहित्याचा विषय आला त्यांना, तेव्हा माझ्यासमोर आपलंच नाव होतं आणि अत्यंत चांगले जाणकार आहात आपण संस्कृत साहित्याचे. सगळ्यांना त्याचा प्रत्यय आला आहे. आपण ज्या अत्यंत प्रभावशाली वाणीमध्ये आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केलं त्यासाठी मी आपली मनपूर्वक आभारी आहे. आपलं सहकार्य मला नेहमीच असतं, पण पुढेही ते राहील अशी आशा आहे मला, की निश्चिती देखील आहे त्या आशेची. ही संपूर्ण 5 दिवसाची जी कार्यशाळा घेण्यात आली, दोन्ही महाविद्यालयांचे जे प्राचार्य आहे, म्हणजे मुळजी जेठा महाविद्यालय स्वायत्त जळगावचे प्राचार्य प्रोफेसर सना मारंबे सर आणि शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदीश साबू सर, या दोघांचंही प्रत्येक कार्यक्रमाला जे सहकार्य आम्हाला असतं, जे मार्गदर्शन आहे, सहकार्य आहे, आमच्या पाठीमागे नेहमी ते उभे असतात. आणि या सगळ्या गोष्टी करता मी त्या दोन्ही प्राचार्यांची आभारी आहे. मुळजी जेठा महाविद्यालयाच्या भाषा प्रशाळेचे संचालक डॉक्टर भूपेंद्र केसूर सर आणि समाज विज्ञान म्हणजे सोशल सायन्सचे प्रशाळेचे संचालक PH इंगळे सर, या दोघांनीही जे आम्हाला मार्गदर्शन केलं, आज इंगळे सर तर आज उपस्थित होते, त्या दोघांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं, त्यासाठी देखील मी त्या दोघांची आभारी आहे. यानंतर या 5ही दिवशीच्या मार्गदर्शक जे वक्ते, प्रमुख वक्ते म्हणून आपल्याकडे आले होते, त्यांनी ज्या सखोलपणे अभ्यासपूर्ण अशा व्याख्यानांनी आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी डॉक्टर मुग्धा गाडगीळ, ज्या पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत, त्यांनी वैदिक साहित्यावर अत्यंत सुयोग्य असं मार्गदर्शन केलं. दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी डॉक्टर संभाजी पाटील, वसंतराव नाईक ज्ञान आणि समाज विज्ञान शासकीय ज्ञान आणि समाज विज्ञान संस्था नागपूर इथले जे सहाय्यक प्राध्यापक आहेत डॉक्टर संभाजी पाटील सर, यांनी 2 व्याख्यानं घेतली आणि इतकी म्हणजे जवळजवळ व्याकरण त्यांचं कम्प्लीट झालेलं आहे आपल्या विद्यार्थ्यांचं. इतकं सखोल त्यांनी व्याख्यान आपल्याला दिलेलं आहे असं मला वाटतं. त्यासाठी मी संभाजी पाटील सरांची आणि म्हणजे तिसऱ्या दिवशी जे व्याख्यान झालं डॉक्टर रुपाली कविश्वर मॅडमचं दर्शनशास्त्रावर, अमरावतीच्या शासकीय ज्ञान विज्ञान संस्था अमरावती येथे त्या सहाय्यक प्राध्यापक आहेत संस्कृत विभागामध्ये, त्यांनी जे दर्शनावर जे आपल्याला व्याख्यान दिलं आणि एवढंच नाही तर त्यांनी सबंध जी दर्शनशास्त्राची जी पुस्तकं आहेत ती देखील समूहामध्ये दिलेली आहेत, जेणेकरून आता विद्यार्थ्यांजवळ सगळी जी पुस्तकं आहेत दर्शनशास्त्राची जी उपलब्ध आहेत असं आपण म्हणू शकतो. हे जे सहकार्य आहे त्यांचं, आणि उल्लेख करेल मी डॉक्टर निलेश जोशी सरांचा, जे IIT पोवई मध्ये भाषाशास्त्रज्ञ आहे, वरिष्ठ भाषाशास्त्रज्ञ. त्यांनी येण्याचं आम्हाला सांगितलं होतं, पण काही म्हणजे प्रकृती, त्यांचं स्वास्थ्य ठीक नव्हतं आणि त्यामुळे ते येऊ शकले नाही. आपण तिथे त्या जागेवर मग संभाजी पाटील सरांनी व्याख्यान दिलं. तर या सगळ्याकरता मी आपल्या, आणि सानंद पुंड सर आज होते आपल्या बरोबर, त्यांच्याही संस्कृत साहित्याबद्दल ज्या काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका होत्या किंवा अभ्यास कसा करायचा हा जो प्रश्न होता तो सगळा आता त्याचं निराकरण पूर्ण झालेलं आहे असं मी अगदी निश्चित सांगू शकते. आणि म्हणून आमच्या सगळे जे प्रमुख वक्ते आहेत, व्याख्याते आहेत, मार्गदर्शक आहेत, त्या सगळ्यांची मी आभारी आहे. यानंतर शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे IQCCचे कोऑर्डिनेटर आहेत डॉक्टर मिलिंद शिरभाते, ज्यांचं फार उत्तम सहकार्य मला नेहमी असतं. 1 मॅन डिपार्टमेंट असल्यामुळे ते मला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात, मी त्यांचीही आभारी आहे. यानंतर जे टेक्निकल टीम आहे आमच्या शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाची, की ज्यांनी हा 2 दिवस कार्यक्रम आमचा लाईव्ह झाला, संभाजी पाटील सरांचा आणि रुपाली कविश्वर मॅडमचा, आणि आधीच्याही व्याख्यानांची त्यांनी व्यवस्थित लिंक करून ती अपलोड केलेली आहे महाविद्यालयाच्या आमच्या युट्यूब चॅनलवर, जी मी देणार आहे. म्हणजे ऑलरेडी 4 व्याख्यानांची टाकली आहे, आजची ही लिंक तयार होईल आणि ती लगेच टाकण्यात येईल. तर ही जी टेक्निकल टीमचे जे सदस्य आहे, BCA डिपार्टमेंटमध्ये काम करणारे, कार्यरत असणारे सहाय्यक प्राध्यापक पदावर प्राध्यापक नितीन सुरडकर सर आहेत, भौतिकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक रोहन शिरसाट सर आहेत, प्राध्यापक रोहन शिरसाट,
त्याच्यानंतर लायब्ररीयन आहेत आमचे प्राध्यापक शेखर दीक्षित सर, किंवा आमचे जे शुभम शर्मा, गणेश उपाध्याय, विराज भगत, ही जी आमची सगळं ऍडजस्टमेंट करून देणारी ही जी सगळी मंडळी आहेत, या सगळ्यांची मी आभारी आहे. माझ्या ज्या अनेक प्राध्यापिका ज्या माझे सहकारी आहेत, म्हणजे पुसदच्या वैशाली पांडे मॅडम असतील, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या पौर्णिमा मोठे मॅडम असतील, किंवा हे जे व्याख्याते आले त्यांनी देखील आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आवर्जून या कार्यशाळेसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सांगितलं आणि अपेक्षेपेक्षा एक उदंड प्रतिसाद आम्हाला याच्यामध्ये मिळालेला आहे. तर त्या औरंगाबादच्या पंकजा वाघमारे मॅडम देखील त्याच्यामध्ये आहेत. या सगळ्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, जे माझे सहकारी वृंद आहे, संस्कृतीचे प्राध्यापक आहेत संपूर्ण महाराष्ट्रातले, त्यांची मी आभारी आहे. कारण त्यांच्या सहकार्यामुळेच इतकं सुंदर विद्यार्थ्यांचा जवळजवळ 93 रजिस्ट्रेशन आमची झालेली आहेत. आणि या इतका चांगला रिस्पॉन्स जर आम्हाला मिळत असेल, प्रतिसाद मिळत असेल, तर त्याला हे सगळे प्राध्यापक त्याला कारणीभूत आहेत असं मी म्हणते. त्यांचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले जे सगळे विद्यार्थी आहेत त्यांचं मी ते अभिनंदन करेन. कारण विद्यार्थ्यांचे फीडबॅक असेही ग्रुपवरही येत आहेत, त्यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यावर, तर खूप त्यांना मदत झाली असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करेल. हा जो आपला समूह आहे तो आम्ही कायम ठेवणार आहोत. त्याच्यावर आम्ही वेगवेगळे जे मटेरियल आहे ते आम्ही नेहमी पोस्ट करत राहू. माझी जी सहकारी मैत्रीण आहे भाग्यश्री भलवतकर, अभिन्न हृदया सखी असं म्हणतात, तर तशी ती माझी अभिन्न हृदया सखी प्राध्यापक डॉक्टर भाग्यश्री भलवतकर, मुळजी जेठा महाविद्यालयाचा संस्कृत विभाग प्रमुख म्हणून ती कार्यरत आहे. एक म्हणजे सहकारी कसा असावा याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून मी तिचं नाव घेऊ शकते, की ती सहकार्याला नेहमीच तत्पर असते. आणि तिच्या या सगळ्या याच्यामुळेच आमच्या दोघींच्या जी एक स्नेहबंध आहे, मला असं वाटतं तो या कार्यशाळेला म्हणजे त्याचं उगमस्थान आहे असं म्हणता येईल. मी आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा अपरोक्ष परोक्षरित्या जे काही या कार्यशाळेला ज्यांचे हातभार लागलेले आहेत अशा सगळ्यांची मी आभारी आहे. आणि या कार्यशाळेची जी लिंक आहे, युट्यूब लिंक, ही आमच्या महाविद्यालयाच्या युट्यूब लिंकवर हे सगळी व्याख्यानं कायमस्वरूपी अवेलेबल राहणार आहेत. आणि आभासी पद्धतीने हा कार्यक्रम जो आपण घेतला तो यशस्वी झाला असं मला वाटतं. भविष्यात देखील अशा पद्धतीची जी व्याख्यानं आहे ती अजून एकदा आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. आणि त्यासाठी आम्ही आपल्याशी सगळ्यांशी संपर्क साधूच. आणि याचबरोबर अध्यक्षांच्या वतीने ही जी कार्यशाळा आहे, हे आजचं व्याख्यान आणि ही संपूर्ण 5 दिवसाची कार्यशाळा इथेच समाप्त झाली असं मी जाहीर करते. थोड्याच वेळात समूहावर फीडबॅक ची लिंक येईल, त्याच्यावर आपण फीडबॅक भरावा आणि आपल्या काही सूचना असतील, आपले काही मतं असतील तर ते मोकळ्या मनाने त्या फीडबॅक मध्ये व्यक्त करावे अशी मी आपल्या सगळ्या विनंती करते. आणि ही कार्यशाळा इथेच संपन्न झाली असं जाहीर करते. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.